सात घोड्याचं चित्र जर चुकीच्या दिशेला लागलं तर काय परिणाम होऊ शकतो? असं म्हटलं जातं की घरामध्ये एक्सपायर झालेले किंवा मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नयेत. मग याच्या मागे काय सायन्स आहे की काय? कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ते दुसऱ्या पुढच्या आयुष्यासाठी जाते. कोणी कोणी सांगतं आमचे बाबा आहेत, आमची आई, आमचे आजोबा आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत, त्यांची जमीन आम्हाला पुढे भेटली आहे. सगळं मान्य आहे, नो डाऊट. बट पितरांचे फोटो जर तुम्हाला लावायचे असेल तर बिझनेस ग्रोथ होण्यासाठी कुठली फ्रेम महत्वाची वाटते किंवा कुठली मूर्ती ऑफिसमध्ये असावी? बिझनेस ग्रोथ होण्यासाठी फ्रेम जर सांगाल तर तुम्हाला वेस्ट भेटते, तर वेस्टला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला नक्की. आता घरात जर आपण चुकीचे फोटो लावले तर त्याचा नातेसंबंधावर कसा परिणाम होतो? नातेसंबंधांवर तर नातेसंबंधाची ती दिशा आहे ती सगळ्यात पहिली बघू तर आपण नैऋत्य दिशा ही आपल्या पितरांची आहे. नैऋत्य दिशा ही आपल्या करिअरमध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी कुठले फोटोज आपण भिंतीवर लावले पाहिजे किंवा ते पाहिले पाहिजे? करिअरमध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी भिंतीवरती जर फोटो लावायचे असतील तर तुम्हाला संधी हवी असेल, ऑपॉर्च्युनिटी, तर उत्तर दिशा ही चुंबकीय शक्तीची आहे. उत्तर दिशा ही कुबेरची दिशा आहे. पण बऱ्याच घरात मंदिर असतात किंवा देवार असतो, गाभारा असतो, तर लोक तिथं ठेवतात फोटो. तिथं ठेवणं योग्य आहे का? तर देवघरात कधीही पितरांचा फोटो. बऱ्याच जणांना छंद असतो किंवा प्रत्येक घरात जवळपास फॅमिली फोटो असतो. आता फॅमिली फोटोने एकमेकाचं बॉन्डिंग वाढतं का आणि त्याची दिशा कोणत्या ठिकाणी असेल, कुठे लावावी? फॅमिली फोटोनी बॉन्डिंग वाढतं नक्कीच. त्याची दिशा तुम्ही सांगाल तर घरामध्ये प्रगती यावी किंवा आर्थिक उन्नती व्हावी म्हणून बरेच लोक 7 घोड्यांचा फोटो लावतात. ह्याच्यात काय रहस्य या फोटोमध्ये? तुमच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट कधी घडू शकते. फॉर एक्झाम्पल कोणी अचानक आजारी, घरातल्या घरात छोटं मोठं ॲक्सिडेंट, म्हणून घोड्याचे फोटो. आता घरात घड्याळ लावलं जातं, तर घड्याळ एक्झॅक्ट कोणत्या दिशेला लावलं पाहिजे? घड्याळाची सगळ्यात जर तुम्ही परफेक्ट दिशा म्हणा, घड्याळ हे तुमचं टाइम सांगत असतं, म्हणून घड्याळाची परफेक्ट दिशा जर सांगाल तर असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नये. त्याच्या मागे काय आहे शास्त्र? बंद पडलेलं घड्याळ काय करतं, वेळ ही तुमची म्हणतो ना आपण की तुमची चांगली वेळ असू दे वाईट वेळ, वेळेला एवढं महत्त्व आहे आजही आणि आधी. बंद घड्याळ तुमची. देवाचा देवारा कोणत्या दिशेला असावा किंवा कोणत्या दिशेला देवाचे फोटो लावले पाहिजे? कोमेजलेली फुलं कधी कधी लोक त्या फ्रेम मध्ये असतात, ती लावतात, तर त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह होतो की पॉझिटिव्ह? घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं किंवा कुठे लावावं? बऱ्याचदा आपण असं बघतो की काही फोटोज घरात देवाचे असले तर ते फुटतात, काचा फुटतात किंवा काही मूर्तीज असतात तर त्यांचे म्हणजे तुटलेले असतात काही अंग, तर त्या म्हणजे कशा विसर्जित करायला पाहिजे पाण्यात की त्याच्याच देवाऱ्यात ठेवायला पाहिजे? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. 26 सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आपण घरामध्ये फोटो, घड्याळ किंवा कॅलेंडर लावतो, काही वस्तू किंवा ऐतिहासिक वस्तू लावतो, तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर वास्तुशास्त्र व मानसशास्त्रानुसार कसा होतो? घरात मृत व्यक्तींचे फोटो लावल्याने काय होतं? 7 घोड्यांचं चित्र लावल्याने काय होतं? बंद पडलेलं घड्याळ लावल्याने काय होतं? या गोष्टींचा परिणाम घरातील निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीवर कसा होतो? घरची प्रगती किंवा अधोगती कशी होते? घरात कोणते फोटो लावावेत, कोणते लावू नयेत, या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्याबरोबर आहेत वास्तुतज्ञ गौरव सावंत सर. तर चला मंडळी, आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात या सविस्तर गोष्टी. तर मंडळी, तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. आपण सरस्वती मातेंना वंदन करू आणि आपल्या पॉडकास्टची सुरुवात करू. ओम सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामी रूपिणी विद्यारंभम करे शामिनी प्रसन्न हो भव सर्वदा. तुमचं सत्तामंच या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. जय श्रीराम. कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही सांगा. एकदम मजेत. तर मला सुरुवातीलाच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की खरंच भिंतीवर फोटो लावल्याने घरात काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी तयार होते, त्याचा परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो. कसं आहे, प्रत्येक दिशेला एक महत्त्व आहे आणि प्रत्येक तत्वांची काही दिशा आहे. तर ज्या दिशेपासून तुम्हाला जे काही रिसीव्ह करायचं आहे, ज्या एनर्जींना तुम्ही अट्रॅक्ट करायचं आहे, त्यानुसार तुम्ही घरामध्ये फ्रेम लावता. आता फ्रेम कसं काम करते? कुठल्याही दिशेला फ्रेम लावल्यानंतर
ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करते. जसं उदाहरण द्यायचं झालं तर कुठलाही रंग हा मानवी मनावरती काम करत असतो, कळत नकळत. ज्यांना त्या गोष्टींचा अभ्यास आहे त्याला कलर थेरपी म्हणतात, कोण तत्वांचं थेरपी म्हणतात. तत्वांनुसार कलर कुठला हवा, कुठल्या बाजूला. जसे आज आपण स्टुडिओमध्ये बसलोय, कर्टेन्सचे कलर आहेत, झाडांचा कलर आहे, आपल्या मागे झाड आहेत, त्याचा ग्रीन कलर आहे. तर प्रत्येक कलर काही ना काही दर्शवत असतो. तसेच प्रत्येक फ्रेम ही काही ना काही दर्शवते. जसं आपण बघितलं ते वेस्टर्नमध्ये आपल्याला वेस्टर्न लाईफमध्ये आज आपण ऐकतो किंवा अब्रॉडमधले काही आपण चॅनल स्क्रोल करताना दिसतात फीडमध्ये. तर आय वॉन्ट टू बिकम अ मिलेनियर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आणि आपण ती फ्रेम लावतो. पण सगळेच जण मिलेनियर किंवा सगळेच जणांना ते मॅनिफेस्ट होणं किंवा तुमच्या प्रोसेसमध्ये ते येणं होत नाही. त्याचं कारण का? की एक्झॅक्ट दिशा माहिती असणं फार महत्त्वाचं. आणि हे सगळं जे चालत आलेलं आहे वेस्टर्न लाईफमध्ये, ते आपल्या शास्त्रामध्ये ऑलरेडी आपले पूर्वज, संत, महात्मे लिहून गेलेले आहेत. आणि ह्याचा उपयोग जर आपण आज केला कलियुगामध्ये, तर आपल्या करिअरमध्ये त्याचा फार फायदा होऊ शकतो. तर त्यासाठीच कुठली फ्रेम कुठे लावावी हे महत्त्वाचं आहे आणि हे आपल्या लाईफवरती ॲक्चुअल काम करत असतं कळत-नकळत. तुमचे निगेटिव्ह फ्रेम्स असतील किंवा कुठल्या डार्क फ्रेम असतील, एकटे तुम्ही चाललायत किंवा फायर आलं, जसं आग आहे ती कुठल्या दुसऱ्या तत्वामध्ये आली तर त्रास देणार किंवा असं एक रागवणारा फोटो आपण बघतो किंवा नरसिंह भगवानांचा फोटो आपण बघतो. तो जर घरात लावला तर ते रुद्र रूप आहे. तर कुठलं रूप किंवा कुठल्या गोष्ट तुम्ही कुठल्या फ्रेममध्ये कुठल्या दिशेला लावताय, हे नक्कीच 1001% तुमच्या लाईफवरती, तुमच्या डेली रूटीनवरती आणि तुमच्या आयुष्यावरती काम करतं. बरोबर. आता वास्तुशास्त्रामध्ये भिंतींना एवढं सजावट करणं हे महत्वाचं का मानलं जातं? वास्तुशास्त्रामध्ये आधीपासून जर दिशा बघाल, तर मेजर दिशा आहेत, मुख्य दिशा त्या म्हणजे पूर्व, पश्चिम आणि उत्तर-दक्षिण. बरोबर. त्यांच्या उपदिशा ज्या आहेत, ज्या सगळ्यांना माहिती आहेत ऑलमोस्ट आता. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. पण विश्वकर्मा प्रकाशजींनी त्यांच्या ग्रंथामध्ये याची नोंद आहे, की प्रत्येक उपदिशेची पण उपदिशा आहे. म्हणजेच काय? ओके. तर ईशान्य आणि पूर्व ह्याच्यामध्ये एक दिशा आहे. तिला म्हणतो आपण ईशान्य पूर्व. त्याचाच अर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट. तशीच ईस्ट साउथ ईस्ट, दक्षिण आग्नेय म्हणजे साउथ ऑफ साउथ ईस्ट, दक्षिण नैऋत्य साउथ ऑफ साउथ वेस्ट, पश्चिम नैऋत्य वेस्ट ऑफ साउथ वेस्ट. अशा टोटल सगळ्या दिशा आहेत, त्या 16 दिशा आहेत. तर ह्या ज्या दिशा आहेत आणि ह्या भिंतींना जी सजावट आहे, ही त्या दिशेनुसार किंवा ह्या दिशेचं महत्त्व काय आहे, विशेषता काय आहे, ॲट्रिब्यूट काय आहेत, त्यानुसार आपण डिसाईड करतो, की कुठली फ्रेम, कुठला कर्टनचा कलर, कुठला एस्थेटिक, कुठलं वॉलपेपर, कुठलं वॉल कलर तिकडे आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी महत्त्व आहे तत्व. तत्वांचं जाणून घेणं महत्त्व आहे आणि तत्व कुठल्या दिशेला कुठल्या आहेत. आणि आज जर तुम्ही बघाल तर दिशा हे जे शास्त्र आज आपण ऐकतोय गेली 5 वर्ष भरपूर बूममध्ये आहे. तर ह्या शास्त्राचं महत्त्व फार आधीपासून युगायुगांपासून चालत आलेलं आहे. तर ब्रिटिशकालीन पण तुम्ही काही बिल्डिंग्स बघाल. मगाशी आपण पॉडकास्टच्या आधीच्या सुरुवातीला आपण ऑफ कॅमेरा जेव्हा आपण कन्व्हर्सेशन करतो तेव्हाही तुम्ही म्हणालात, की काही मंदिरं आहेत किंवा त्या गोष्टी आहेत. हे तर आधीपासून चालत आलेलं आहे. त्याची कालांतरानंतर भरपूर वर्षाआधी नोंद झाली ग्रंथांमध्ये, काही पुराणांमध्ये, मत्स्य पुराणांमध्ये. आणि म्हणून ह्याचं महत्त्व असं आहे, की ज्या तत्वांचा आणि ज्या दिशेचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल, ज्या एनर्जीचा आणि तुमच्या लाईफमध्ये तुमचं इन्कम, तुमचं हेल्थ, तुमचं रिलेशन किंवा तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही ग्रोथ करायची असेल, तर ह्या दिशेंचा, ह्या सजावटीनुसार तुम्ही आत्ता कलियुगामध्ये फ्लॅटमध्ये तसं डिझाइन करून, तसं फर्निचर लेआउट किंवा तशा फ्रेम्स लावून तुम्ही फायदा घेऊ शकता. बरोबर. आता मानसशास्त्रदृष्ट्या हां. आणि वास्तुशास्त्रदृष्ट्या फोटो पाहणं मनावर कसा परिणाम करतात? कुठलाही फोटो तुम्ही जेव्हा बघता, तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक विलेजचा फोटो लावलाय, तर तुम्हाला नेहमी तुमची रूट्स आठवत राहणार. रूट्स म्हणजे काय, की जसं आपण म्हणतो, की आपले रूट्स तर आपले पित्र. आता पितृपक्ष चालू आहे. बरोबर. तर आपले रूट्स म्हणजे आपले पित्र किंवा तुम्हाला काही अचीव्ह करायचंय. तर प्रत्येक दिशा आहे, जसं वेस्ट दिशा आहे, पश्चिम आणि पश्चिम नैऋत्य ही अशी दिशा आहे, की तिकडे तुम्ही जर काय लावलं, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड सारखं तुम्हाला ते आठवण करत देत राहतं, की तुम्हाला हे करायचंय. तुम्हाला हे अचीव्ह करायचंय आणि त्यासाठी तुम्ही सतत कार्यरत राहता. म्हणून सांगतात, की रिलॅक्स जर तुम्हाला म्हणतात ना, की झोप रिकव्हरी जी आपली आहे, ती कुठे करायला हवी किंवा वेस्टला जर तुम्ही रिकव्हरी करताय, वेस्टला जर तुम्ही झोपताय, तर तुमच्या डोक्यामध्ये सारखं प्लॅन चालत राहणार, की तुम्हाला करायचं काय? कंटिन्यू चालना देत राहणार. तर बरोबर. म्हणून हे असं सबकॉन्शियस माइंडवर काम करतं. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेही जाता.
शॉपिंग आपण पकडू एक एक्झाम्पल, की शॉपिंगला जाताय आणि जर तुम्ही प्रत्येक गोष्ट घेत नाही, बघता कशी आहे ती. जर बरोबर. तुम्हाला वाटलं तर घेता. पण एखादी गोष्ट अशी असते ती आपल्याला वाटते की ही आपल्या घरात हवी. हे शोपीस किंवा हे मनी प्लांट किंवा हे आर्टिफिशियल प्लांट आपल्या घरात इथे लागेल, इथे असं हवं. आणि ते तुम्ही घरात आणल्यानंतर तुम्हाला दिशेंचा किंवा तुम्हाला काही गोष्टींचा इफेक्ट माहीत नसतो. तर बाय डिफॉल्ट कधी-कधी तुम्हाला ते चांगले इफेक्ट पण देऊ जातो, कळत-नकळत चांगले इफेक्ट देऊन जातो आणि काही-काही ते निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात. तर तुम्ही जेव्हा कधी-कधी घरात एक असा व्यक्ती पण असतो, तो अॅनलाईज करत असतो. ही गोष्ट इथे ठेवल्यानंतर हे झालं, ही गोष्ट इथे आणल्यानंतर ह्या गोष्टी बदल झाल्या. आणि तसंच वास्तूमध्ये आहे, की तुम्ही जेव्हा नवीन वास्तू बांधता, नवीन इंटेरियर करता किंवा नवीन घर बांधताय बंगलो, तर घर बांधायच्या आधी किंवा जमीन घेतल्यानंतर किंवा जमीन घेऊन घर बांधल्यानंतर 6 महिन्यामध्ये तुम्हाला गोष्टी कळतात, की तुमच्या लाईफमध्ये चेंजेस काय होतायत. मग तुम्ही फ्लॅट पण असेल रेंटचा, जो रेंटेड फ्लॅट आहे, तोही तुम्ही जेव्हा बदलता, तुम्हाला ग्रोथ कळते, की इथे आल्यावर माझी ग्रोथ झाली आणि इथे आल्यापासून मला हा प्रॉब्लेम झाला. तर हा तो सबकॉन्शियस माइंडवर करणारा परिणाम. आता घरात जर आपण चुकीचे फोटो लावले तर त्याचा नातेसंबंधावर कसा परिणाम होतो? नातेसंबंधांवर तर नातेसंबंधांची जी दिशा आहे, ती सगळ्यात पहिली बघू तर आपण नैऋत्य. नैऋत्य दिशा ही आपल्या पितरांची आहे. नैऋत्य दिशा ही आपल्या स्टेबिलिटीची आहे, आपल्या रूट्सची आहे. आणि दुसरी जी दिशा आहे, ती वायव्य आणि उत्तर वायव्य. उत्तर वायव्य उत्तर वायव्य ही संबंधांची दिशा आहे. ही संतती प्राप्तीची दिशा आहे. तर त्यासाठी ह्या 2 दिशेमध्ये तुम्हाला कधी पण काही दोष नसावा. म्हणजेच काय, इथे लाल कलर जास्त नसावा, इथे किचन जास्त नसावं. तर आणि फ्रेमचं म्हणालात, तर ह्या दिशांच्या इथे फ्रेमचं जो चुकीचं, जसं तुमचं ईस्ट आहे, पूर्व, तुमची पूर्व आहे सोशल कनेक्शनची. तिकडे तुमचा फॅमिलीचा हसता फोटो कॅन्डिड, सगळे तुम्ही कुठल्यातरी फंक्शनला गेलाय आणि एकाने कोणतरी घरात असा व्यक्ती असतो, तो सगळ्यांना हसवतो आणि त्यांनी जोक केला आणि ते सगळे कॅन्डिड असतात. तो फोटो तुमचा फॅमिलीचा तिकडे आला तर सगळ्यात बेस्ट. पण वास्तुशास्त्रामध्ये 3 दिशा अशा सांगितल्या गेल्या ज्या निगेटिव्ह दिशा आहेत. त्यातली एक आहे पूर्व आग्नेय म्हणजे ईस्ट ऑफ साउथ ईस्ट. दुसरी आहे दक्षिण नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली. आणि तिसरी आहे पश्चिम वायव्य, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. तर ह्या 3 ठिकाणी तुमचा फॅमिलीचा फोटो आला, तर तुम्हाला बरेच रिलेशनमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतात, हेल्थमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतात, फॅमिली तुटूही शकते. तर ह्या 3 ठिकाणी सोडून तुमचा फॅमिली फोटो सगळ्यात बेस्ट जर दिशा असेल, तर ती पूर्व ही सगळ्यात बेस्ट दिशा आहे. करिअरमध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी कुठले फोटोज आपण भिंतीवर लावले पाहिजेत किंवा ते पाहिले पाहिजेत? करिअरमध्ये ग्रोथ मिळवण्यासाठी भिंतीवरती जर फोटो लावायचे असतील, तर तुम्हाला संधी हवी असेल, अपॉर्च्युनिटी, तर उत्तर दिशा ही चुंबकीय शक्तीची आहे. उत्तर दिशा ही कुबेरची दिशा आहे. पण तुम्हाला कुठलीही गोष्ट जर म्हणतात ना, मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक एनर्जी सगळ्यात जास्त आहे, तर ती उत्तर दिशेला आहे. तर उत्तर दिशेला तुम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज बनवायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही नॉर्मल हा कोणीही फोटो लावू शकतो उत्तर दिशेला. तो म्हणजे धबधब्याचा, वॉटरफॉलचा किंवा आज आर्टिफिशियल फाउंटेन्स येतात पाण्याचे किंवा नॅचरल फाउंटेन तुम्ही ठेवू शकता तरी बेस्ट. तर हा फोटो तुम्ही उत्तरेला लावू शकता. तुम्हाला करियर किंवा जॉब अपॉर्च्युनिटी मिळवण्यासाठी, तुमच्या बिझनेस असेल तर फ्रँचायझी सेल करण्यासाठी किंवा जॉब पाहिजे असेल तर नोकरीसाठी इथे. आणि फ्रेम ही एक झाली. प्लस तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पॉडकास्ट करता, तर तुमचे फॉलोअर्स वाढवणं किंवा व्ह्यूअर्स वाढणं, सबस्क्रायबर्स वाढणं. तसंच मला जे काही अचीव्ह करायचं आहे, ते मी पश्चिम दिशेला किंवा पश्चिम नैऋत्य दिशेला त्याचा फोटो. मग काही असेल, तुम्हाला काही इन द सेन्स कधी-कधी असं असतं, की प्रॅक्टिकली जे पॉसिबल नाही तेही माणूस लावतो. बरोबर. तसं लावून चालणारं नाही. तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाममध्ये काय टॉप करायचं आहे, कुठला स्पोर्ट्स आहे किंवा तुमची काय, तुम्ही हा क्रिकेट खेळताय फॉर एक्झाम्पल किंवा कुठली सीएची तयारी करताय, तर वेस्टला तुमची सीएची डिग्री रेडी आहे किंवा तुम्ही सीए ऑफिसमध्ये काम करताय किंवा सीएचं ऑफिस तुम्हाला मॅनिफेस्ट कसं हवं आहे, ते तुमच्या पश्चिमेला आणि पश्चिम नैऋत्येला तुम्ही ती फ्रेम लावावी आणि तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट भेटतो. छान. असं म्हटलं जातं की घरामध्ये एक्सपायर झालेले किंवा मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नयेत. मग याच्यामागे काय आहे? सायन्स आहे की काय? ह्याच्यामागे सायन्स म्हणण्यापेक्षा कसं आहे ना, हं. जेव्हा कुठल्याही व्यक्तीची, ही नॉर्मल सगळ्यांना आज माहिती आहे, कुठल्याही व्यक्तीचं मृत्यू झाल्यानंतर ती दुसऱ्या पुढच्या आयुष्यासाठी जाते. आणि तुमचं मानवी मन असं आहे ना, की एक भोळं-भाबडं मन आहे, इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये, ह्या गोष्टी आहेत. तर कधी-कधी इमोशन्समध्ये माणूस या काही गोष्टी समजत नाही. आणि हा जो प्रश्न आहे तो बरेच डिबेट आहे, याच्यावरती कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत, की मृत व्यक्तींचा फोटो का नाही? कोणी-कोणी सांगतं आमचे बाबा आहेत, आमची आई, आमचे आजोबा आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत, त्यांची जमीन आम्हाला पुढे भेटली आहे. सगळं मान्य आहे, नो डाउट. बट
पितरांचे फोटो जर तुम्हाला लावायचे असतील तर पितरांची दिशा ही आहे नैऋत्याची दिशा. पितृदेवतांची दिशा आहे नैऋत्य, तर तुम्ही म्हणजे साऊथ वेस्ट, तर त्या दिशेला तुम्ही फोटो लावू शकता. फक्त कंडिशन एक आहे की जेवढ्या वर लावता येईल म्हणजे 6 फुटाच्या वर. आणि त्यांची पूजा कधी करावी, तर आता 7 तारखेपासून पितृपक्ष चालू झालाय, तो 21 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर आई जगदंबा येणार आहे, घटस्थापना होणार. बरोबर. तर जर तुम्हाला पूजा करायची आहे, तुम्हाला त्यांना अगरबत्ती बत्ती लावायची आहे किंवा तुम्हाला त्यांना फूल हार जे काय तुम्हाला तुमच्या यथाशक्ती चढवायचे, तर ह्या त्यांची पितृदेवतांचा आशीर्वाद किंवा पितृदेवतांचे जे काय कर्म उरलेले असतील किंवा आणि काही असेल जे त्याला तुम्हाला मार्गी लावायचे आणि त्यांचे खूप आशीर्वाद कृपादृष्टी तुम्हाला अनुभवायची असेल, तर पितृपक्षामध्ये 14-15 दिवस जे काही येतात तेव्हा तुम्ही त्यांचा फोटो काढून त्यांची पूजा करा. तुम्हाला जे काय जमेल ते करा. आणि बाकी तर तुम्ही बघता की पितरांमध्ये भरपूर गोष्टी केल्या जातात. तर पितरांचा फोटो लावणे हा नैऋत्येला ठीक आहे आणि 6 फुटाच्या वरती. आणि जर तुम्हाला त्याची रोज बत्ती लावता आहे त्यांना, तर पितृपक्षातच लावावं, हे शास्त्र सांगतं. आणि असंच केल्याने तुम्हाला त्यांची कृपादृष्टीही चालू राहील आणि तुम्हाला त्यांची चमत्कारही दिसेल की पितृदेवताभ्यो नमः आपण म्हणतो की पितृदेवतांची कृपा काय आहे ती तुम्हाला बरोबर. समजेल. म्हणजे फोटो लावले पाहिजेत. हा लावलं तरी चालतो, पण नैऋत्य दिशेला. पण त्यांची रोज पूजा करणं हे योग्य नाही. कारण मग याचा मानसिक म्हणजे मनावर काय परिणाम होतो घरच्या? जर तुम्ही पितृ दोष हा असा आहे की पितृदोषाला मी आता जेवढ्यांकडे जातो फॉर एक्झाम्पल वास्तू करायला, पण ते ॲस्ट्रोलॉजर किंवा कोणालाही कन्सल्ट करतात ॲस्ट्रोलॉजीसाठी, तर नारायण नागबळी तुम्ही ऐकलं असेल. हो. कॉमन आहे, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 100% लोकांना माहिती आहे किंवा ती शांती करतात. नो डाऊट शांतीमध्ये काळा ताकद सर्प असते, असेल. काल सर्पयोग आणि सगळं करतात. पण पितृदोष असा आहे की हे फोटो जर तुम्ही घरामध्ये लावले, तर पितृदोष काम काय करतं, कुठल्याही कामात डिले. मग तुमच्या लग्नामध्ये डिले किंवा आणि काही गोष्टी असेल तुम्हाला डिले होत राहणार किंवा आणि भरपूर हेल्थचे त्रास होतील किंवा आणि काय. तर हे त्रास नको असतील, तर ह्यासाठी हे 14 दिवसांमध्ये पितृपक्षामध्ये तुम्ही पितरांची पूजा करावी आणि त्यांची फ्रेम असेल ती नैऋत्येला जर तुम्हाला लावायची असेल तर. नाही लावलेली केव्हाही बेस्ट, बिकॉज आमचेही पित्र होते, आमचेही पित्र आम्हालाही प्यारे होते. पण काही गोष्टी आहेत ज्या शास्त्राने लिहून दिलेल्या आहेत किंवा शास्त्रामध्ये नोंद आहे. जसं आता जर तुम्ही म्हणाल चातुर्मास सुरू आहे, बरोबर, बरोबर. तर प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे. श्रावण सुरू झाला की महादेवांची आराधना सुरू होते. त्याच्यानंतर तुम्ही बघता की त्यांचे पुत्र गणपती बाप्पा, पार्थिव श्री सिद्धिविनायक त्यांचं आगमन होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की पितृपक्ष आता चालू आहे. ह्याच्यानंतर आई येणार आहे, आई जगदंबा बरोबर. ती येणार आहे, नवरात्र उत्सव. त्याच्यानंतर डाऊन द लाईन मध्ये तुम्ही बघाल सगळे कुबेराचे दिवस आहेत, मग दिवाळी, लक्ष्मीपूजन. मग प्रत्येक गोष्टीला वेळ दिलेली. तर त्यावेळेत तुम्ही जर केलात तर तुम्हाला त्याची म्हणतात ना की आपण मोजू शकत नाही आणि ही शब्दात सांगू शकत नाही एवढी कृपादृष्टी तुम्हाला किंवा आशीर्वाद भेटेल. तर त्याच वेळेला त्या त्या गोष्टी केल्या नेहमी चांगल्या. आणि त्यावेळेला ते फ्रेम्स तुम्ही जे म्हणताय पितरांचे, ते त्यावेळेला काढून तुम्ही पूजा करा. नाहीतर वर्षभर तुम्ही त्यांना पॅक करून प्रॉपर कपाटामध्ये तुमच्या ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण फ्रेम न लावलेली माझ्या मते तरी नेहमी, माझ्या अभ्यासानुसार फ्रेम न लावलेली नेहमी बरी. ओके. कारण ते सगळ्या बऱ्याच लोकांचा संभ्रम असतो, लावावं की नाही लावावं, कारण प्रेम असतं. हो, तेच सांगितलं ना मी. मानवी मन असं आहे की प्रेम आहे, इमोशन्स आहेत, सगळ्या गोष्टी होतात. ह्युमन टेंडन्सी तशी आहे की मानवाला बनवलेलं तसं गेलेलं आहे की त्याच्याबरोबर ज्यांची आठवण जोडलेली असते. आणि असतंच, आजी झाले, आजोबा, वडील, आई यांच्याबरोबर एक बॉन्ड वेगळा असतो प्रत्येकाबरोबर प्रत्येकाचा. कोणाकोणाचा पंजींबरोबर असतो, पंजोबांबरोबर असतो. तर त्या आठवणी आहे, पण ते जिथे आहेत तिथे त्यांना सुखी तुम्हाला बघायचंय किंवा तिथे ते सुखी असतील आणि राहावेत. ह्यासाठी तुम्ही हे फॉलो केलात तर नेहमी चांगलं. हे मी माझ्या अभ्यासातून आणि माझ्या जे काय मी प्रॅक्टिकली गोष्टी केल्यात त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे किंवा मग अनेक लोक पण ते सांगतात की बऱ्याच घरात मंदिर असतात किंवा देवारा असतो, गाभारा असतो, तर लोक तिथं ठेवतात फोटो. तिथं ठेवणं योग्य आहे का? बिलकुल नाही. पितृदेवता आणि आपण जे म्हणतो आपले देव जे आहेत ह्यांच्यामध्ये, म्हणून तर पितृदेव आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्ट तुम्ही बघता, इष्टदेवता, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, प्रत्येकाला वेगवेगळी जागा आणि वेगवेगळ्या गोष्टी हे ऑलरेडी ह्याचं वर्णन आणि नोंद सगळीकडे आहे शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये. तर देवघरात कधीही पितरांचा फोटो नसावा. देवघरात इव्हन आपले गुरु असतात, सद्गुरू असतात, गुरुदेव असतात. प्रत्येकाने एक एक, आता बघायला गेलं तर आपण म्हणतो की प्रत्येकाचे गुरु आहेत किंवा गुरु घेतलेला असतो. तर गुरुदेवांचा फोटो किंवा त्यांच्या गुरूंचा फोटो घरामध्ये बाकी कुठेही चालेल, पण देवाऱ्यामध्ये
किंवा देवघरामध्ये हे देवांचाच फोटो, देवांच्याच मूर्ती आणि देवांच्याच फ्रेम ह्या असावं, देवांचीच प्रतिमा असावी. त्याचं रिझन आहे, प्रत्येक गोष्ट जसं ईशान्य हा पवित्र कोपरा आहे. ईशान्य हा असा कोपरा आहे जिथे वास्तुपुरुषाचं डोकं आहे. आणि वास्तुपुरुषाचं डोकं किंवा कुठलीही गोष्ट आपण डोक्यावर कोणाला बसवतो किंवा डोक्यावर कोणाला घेतो, तर ते म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेले म्हणजे आपले देव. बरोबर. म्हणून कधीही देवाऱ्याच्या इथेही पितरांचा फोटो नसावा. आता विषय देवाचा निघाला आहे, त्याच्यामुळं देवाचा देव्हारा कोणत्या दिशेला असावा किंवा कोणत्या दिशेला देवाचे फोटो लावले पाहिजे? ओके. पहिलं सांगेन की घरामध्ये मंदिर नसतं. तुम्ही आता म्हणाला थोड्या वेळ आधी की घरात मंदिर असतं. घरामध्ये कधीच मंदिर नसतं आणि मंदिरात कधी घर नसतं. कारण की घरामध्ये तुम्हाला सुतक सोयर होतं, मंदिरात होत नाही. तर घरामध्ये देवघर असू शकतो किंवा देवारा, या दोनच गोष्टी. म्हणजे घरात मंदिर असं म्हणू नये, घरात देवघर. तर देवघर किंवा देवारा हा कधीही ईशान्येला असावा. ईशान्य कुठली जागा, तर पूर्व आणि उत्तरेच्या मधली. तर ईशान्येला का, तर ईशान्य ही सगळ्यात पवित्र जागा आहे. ईशान्येमध्ये वास्तुपुरुषाचं डोकं आहे आणि भारताचा जो मी नकाशा बघताय, तर ईशान्येला कैलाश मानसरोवर आहे, जिथे देवांचे देव महादेव स्थित आहेत. तर ही ती बरोबर. सगळी पवित्र जागा आहे. तर तिकडे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा घराच्या ईशान्य दिशेमध्ये कधीही देवारा असावा. ईशान्य दिशेला. हो. आणि कोणत्या म्हणजे भिंतीवर कसे फोटो असावे देवांचे, कोणत्या दिशेला असावे? पहिली गोष्ट, देवांचे फोटो किंवा देव हे शोपीस नाहीत, हे पहिली लक्षात घ्या. आपण हिंदू धर्मात नाही म्हणू शकत, महाराष्ट्रामध्ये देव शोपीस म्हणून बरेच विकले जातात. देवांची ते फ्रेम भिंतीवर पण लावले जातात ना सगळे? हा तेच, टाईल्स हे लावले जातात. ही देवांची विटंबना आहे. किंवा तुम्ही टाईल्स का लावले जातात, तर थुकू नये म्हणून. म्हणजे बरोबर. तुम्ही देवाचा कुठ्यासाठी वापर करताय की माणूस भिंतीवर थुकू नये म्हणून देवाचे फोटो लावतात. ते काय ह्या गोष्टीसाठी ऑप्शन नाहीये. देवांचे फोटो कधीच लावू नये कुठेही. देवांची फ्रेम किंवा देवांच्या मूर्त्या ह्या गिफ्ट म्हणून कधी देऊ नये किंवा गिफ्ट म्हणून घेतलेलंही चुकीचं आहे. ओके. जर तुमची इच्छा आहे, जर आज माझी इच्छा आहे की तुम्हाला मला काहीतरी द्यायचं आहे, तर मी तुम्हाला ते सांगेन की तुम्ही हे इथून घ्या. थोडी त्यातली तुम्हाला जर मदत करायची इच्छा असेल तर ते मी समजू शकतो. कधी-कधी असं होतं बऱ्याच ठिकाणी किंवा माझेही मलाही कधी-कधी गिफ्ट येतात किंवा सांगतात. तर गणपतीची फ्रेम असते, स्वामी समर्थांची फ्रेम आपण आजकाल भरपूर गिफ्ट देताना बघतो. तर तुमची इच्छा आहे की ही मला फ्रेम आवडली आहे, माझी इच्छा ही तुमच्या घरामध्ये लावावी किंवा कुठे तुमच्या देवाऱ्यामध्ये. तर ही तू घ्यावी अशी इच्छा आहे. तुमची इच्छा तर त्यासाठी थोडेफार ₹100-1 तुम्ही त्यांना द्या. पण गिफ्ट म्हणून द्यायचं नाही आणि घ्यायचंही नाही. दोघांसाठी हानिकारक असतं. कधीच. देवाची मूर्ती ही गिफ्ट देणे नाही आहे. कारण आपण लग्न समारंभात जर बघतो तर सर्रास दिले जातात. हा, मग त्यासाठीच नाही दिला पाहिजे. कारण की तुम्ही जेव्हा देता त्यांना ती मूर्ती किंवा ती फ्रेम, त्यांच्या देवाऱ्यामध्ये ऑलरेडी देव असतात. ऑलमोस्ट सगळ्यांच्या, सगळे पूजा केलेले असतात. अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा तर मंदिरात होते. अभिषेक पण मंदिरात होतं. पण पूजापाठ करताना त्याच्या आधी जो अभिषेक केला जातो मूर्तींचा, पंचधातूंचा, तर ते तुम्ही दिल्यानंतर ती फ्रेम कुठेतरी माळावरती अडगळीत असणार. तिची विटंबना होणार. बरोबर. मग त्याचं पाप कोणाला लागणार आहे? देणाऱ्याला, घेणाऱ्याला, कोणाला? दोघांनाही लागू शकतं. म्हणून कधीच देवाची फ्रेम, देवाच्या मूर्त्या ह्या शोपीस म्हणून देऊ नये किंवा घेऊ नये. तुमची इच्छा असेल तुम्ही सांगा की माझी इच्छा ही तुझ्या घरी लावावी, ही तू मूर्ती घे किंवा ही तू फ्रेम घे. बरोबर. आता बऱ्याचदा आपण असं बघतो की काही फोटोज घरात देवाचे असले तर ते फुटतात, काचा फुटतात किंवा काही मूर्तीज असतात तर त्यांचे म्हणजे तुटलेले असतात काही अंग, तर त्या म्हणजे कशा विसर्जित करायला पाहिजे पाण्यात की त्याच्याच देवाऱ्यात ठेवायला पाहिजे? नाही, कुठलीही फ्रेम किंवा कुठलीही काच जर तुटते आहे, तर त्याचं असं प्रतीक म्हटलं जातं, तुटलेली काच ही नेहमी निगेटिव्ह किंवा तुटलेल्या काचेमध्ये, काच ही अशी गोष्ट आहे की तुटल्यानंतर ती परत बनत नाही बघा तुम्ही, म्हणजे जॉईंट होत नाही. तर म्हणून तुटलेली काच ही, तत्व बघितलात काचेचं, जलतत्वाचं आहे. तर काच ही नेहमी बदलून घ्यावी. कधीही तुटलेल्या काचेची फ्रेम ठेवू नये. आणि जर तुम्हाला असं आहे की नवीन आणायची आहे पूर्णच फ्रेमच, तर तुम्ही नक्कीच विसर्जन करू शकता चांगल्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाखाली, जिथे पॉसिबल आहे. कधी आता मंदिरात आणि झाडाखाली ठेवणं सगळीकडे बंद केलेलं आहे कुठे-कुठे. तर त्यानुसार, किंवा तुम्ही ती जी फ्रेम मधला जो फोटो आहे, तो तुम्ही तुमच्या घरामध्ये शुद्ध बादलीमध्ये किंवा शुद्ध टोपामध्ये किंवा शुद्ध भांड्यामध्ये, शुद्ध पाणी, तो फोटो त्यात ठेवू शकता 24 तास. त्याचा लगदा झाला, बरोबर, फोटोचा लगदा होतो. लगदा झाल्यावरती तुम्ही तुमची जी झाडं असतील घरामध्ये त्याच्यात टाकलात, म्हणजे तो ब्रह्मांडात विलीन झाला. बरोबर. असं विसर्जन केलं नेहमी चांगलं. आता मूर्तीच्या बाबतीत कसं करायचं मग? मूर्तीच्या बाबतीत सांगायला गेलं तर मूर्ती जेवढं होईल तेवढं तुम्ही मंदिरात ट्राय करा देण्यासाठी किंवा झाडांच्या खाली ठेवू शकता.
कारण की मूर्ती तुम्ही कुठेही टाकलात, कारण की तुम्ही कुठलेही देव तुमच्या घरामध्ये 1-1.5 वर्ष बसले की ते विराजमान होतात. आणि कारण की तुम्ही सतत त्यांची पूजा करता, त्यांना संकष्टी एकादशी जे काही असेल किंवा सण असेल तेव्हा तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवता. तर तिकडे ते स्थित होतात. म्हणून ह्या फोटोचे किंवा ह्या फ्रेम किंवा ह्या मूर्तींचं व्यवस्थित विसर्जन नेहमी प्रयत्न करा करण्याचा. जसं फ्रेमचं मी सांगितलं फोटोचं करावं. मूर्तींचा पण तुम्ही प्रयत्न करा की मंदिरामध्ये किंवा झाड जिथे पॉसिबल आहे, जिथे देवाचं स्थान आहे, तिथे तुम्हाला ठेवायला अलाउड करत असतील तर विचारून ठेवा नक्कीच. म्हणजे त्यांची पूजापाठ आणि त्यांचा अभिषेक आणि त्यांची अर्चना चालू राहील प्रॉपर. बरोबर. मग पण विटंबना होणार नाही. आपल्याकडे प्रथा आहे की गणपतीचं विसर्जन हं, किंवा देवींचं विसर्जन हे पाण्यात करतात. बरोबर. मग घरातल्या मूर्ती ज्यावेळेस तुटतात किंवा काहीतरी त्याचं हे होतं, तर त्याचं विसर्जन करणं म्हणजे योग्य नाही का पाण्यामध्ये? योग्य आहे. जर मूर्ती तुटली आहे, तर योग्य आहे आणि कसं असं प्रत्येक घरामध्ये आता बघाल तर फॅमिली जसं आधी डॉक्टर होता, तर फॅमिली ॲस्ट्रोलॉजर आहेत, गुरुजी आहेत, भटजी आहेत. बरोबर. तर त्यांनाही विचारून करा, की त्यांनी जी पूजा केलेली असेल, तर ॲक्चुअल त्यांना काय माहिती असतं, की त्यांनी कुठली मूर्ती काय कधी आणली आणि कधी पूजा केली याचा टायमिंग माहिती असतो. हं. तर त्यांनी आणि म्हणतात ना, की दही-भात नैवेद्य दाखवून कधीही विसर्जन करावं दही-भाताचं किंवा तुमच्या यथाशक्ती भरपूर गोष्टी आहेत शास्त्रात दिलेल्या. पण बरोबर. सगळ्यांना ते पॉसिबल होत नाही. तर दही-भाताचा नैवेद्य दाखवून तुम्ही त्या मूर्तीचं विसर्जन करू शकता. चांगल्या शुद्ध वाहत्या पाण्यामध्ये केलेलं नेहमी बरं. आता शयनगृहात देवदेवतेचे फोटो लावले पाहिजेत का? हां. शयन शयनगृहात म्हणजे आपण म्हणतो बेडरूम. बेडरूम. शयन कक्षामध्ये. ओके. हां. शयनगृहात म्हणा. शयन कक्षामध्ये बेडरूममध्ये मृत व्यक्तींचे फोटो न मृत व्यक्तींचे फोटो एकच ठिकाणी, ते म्हणजे नैऋत्य दिशेला किंवा नाही. बेस्ट ऑप्शन नाहीच. जर तुम्हाला लावायचे असतील तर नैऋत्य दिशेला 6 फुटाच्या वरती. तो बेस्ट वे. तो बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही हा प्रश्न 2-3दा विचारलात. हां. पण मलाही समजतंय की इमोशन्स असतात प्रत्येकाचे. पण तुम्हाला त्यांची कृपादृष्टी खरंच चांगली हवी आणि ते तुम्हाला जिथे असतील तिथून नेहमीच आशीर्वाद देतात, बघत असतात. आज आम्हालाही माझेही वडील मला सोडून गेले आहेत. पण त्यांची कृपादृष्टी नेहमी आणि आता पितृपक्षामध्ये मी स्वतः त्यांची रोज पूजा करतो. आता देवघरात फोटो ठेवणं योग्य आहे की हॉलमध्ये भिंतीवर देवाचं? देवघरामध्ये किंवा देवघर समजा तुमचं ईशान्य दिशेला देवघर आहे आणि तुमचं मोठं घर आहे. स्वामींच्या कृपेने आणि प्रभूच्या कृपेने तुमच्याकडे मोठं घर आहे. तुमचं देवघर पण प्रशस्त आहे, मोठं आहे. तर तुम्ही तिकडे देवाच्या फ्रेम देवाची मूर्ती आहे ना, ती कधीही तुमच्या अंगठ्याच्या वर नसावी. म्हणजे काय घरातला जो प्रमुख व्यक्ती आहे मेन, मग आजोबा असतील, वडील असतील किंवा आणि कोण, मुलगा असेल, तर त्याच्या अंगठ्याच्या वर कधीच मूर्ती नसावी. आणि जर तुम्ही फ्रेम असेल, फ्रेम कितीही मोठी चालेल आणि फ्रेम तुम्ही त्याच दिशेला म्हणजे पूर्वपासून उत्तरेपर्यंत, ईशान्य ही बेस्ट जागा आहे. पण पूर्वपासून उत्तरेकडे तुम्ही फ्रेम लावू शकता. पण ती जागा तुमच्या देवघराच्या आत येते तर. बरोबर. तर देवांची फ्रेम तुम्ही लावू शकता. नाही, नाही फ्रेमची हाईट असं काही नाहीये. मूर्तीची हाईट ही अंगठ्या एवढीच असावी. बाकीच्या फ्रेम्स आहेत. मग तुम्ही ठाकूरजींची असेल, राधाकृष्णजींची असेल, प्रभू श्री रामांची असेल, सीतेमातांबरोबर आणि लक्ष्मणांबरोबर ती चालेल. तर ह्या सगळ्या ज्या फ्रेम्स आहेत किंवा स्वामी समर्थांची असेल, विठू माऊलीची असेल, संसाराचे देवता आपले त्यांची असेल. तर प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. कोण स्वामींची मूर्ती आणतं, कोण स्वामींची फ्रेम आणतं. परत तुम्ही अजून एक फ्रेम बघाल तर जी मी बऱ्याच ठिकाणी बघतो किंवा मी सांगतो त्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी येतातच. एक फ्रेम असते त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक सुरुवात ज्याने आपण सगळ्या गोष्टी सुरुवात करतो. श्री गणेशाचा फोटो, लक्ष्मी मातेचा फोटो असतो जी तुम्हाला लक्ष्मी देते कॉइन सोडताना गोल्ड कॉइन आणि एक असतो सरस्वती माते, विद्याचे देवता जे आज मीही जे एवढं सगळं बोलतोय ते त्या सरस्वती मातेचीच कृपा आहे. म्हणून म्हणतात ना, या देवी सर्व भूतेषु स्मृती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तर तिचीच त्या जगदंबेची त्या सरस्वती मातेची कृपा आहे जे आज मी तुमच्या समोर बसून एवढं सगळं बोलतो. तर हे सगळं तुम्हाला विद्याचे देवता झाले, गणेश जी झाले, गणपती बाप्पा झाले, हे लहान मुलांचे आवडते. तुम्ही बघा कारण की त्यांना बरोबर. लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडतं ते गणपती बाप्पा. गणपती. कारण की गणपती बाप्पांबरोबर त्यांचं मगाशी म्हणालात मन जुळतं. कारण की त्यांना वाटतं की चेहरा वेगळा आहे, बॉडी वेगळी आहे, त्यांच्यासारखा बालिश दिसतो. आपण म्हणतो ना दिसतो. गट्टू गणपती. गट्टू हां, गणपती. तर ह्या सगळ्या गोष्टी लिंक करतात सगळ्याला. सरस्वती माता तुम्हाला शिक्षण देते, तुम्हाला ह्या सगळ्या विद्या देते, बुद्धी देते. अशा गोष्टी आहेत. पैशाची देवता लक्ष्मी. पैशाच्या मग ह्या सगळ्या आहेत. तर ह्यात ही जर तुम्हाला काहीच समजत नसेल, तर ही फ्रेम जरी तुम्ही लावलात घरात आणि पुजलात तरी बेस्ट. आता बऱ्याच जणांना खूप छंद असतो किंवा प्रत्येक घरात जवळपास फॅमिली फोटो असतो. हं. आता फॅमिली फोटोने एकमेकाचं बॉन्डिंग वाढतं का? हो. आणि त्याची दिशा कोणत्या ठिकाणी असेल? कुठे लावावीत फोटो? फॅमिली फोटोनी बॉन्डिंग वाढतं हं. नक्कीच. त्याची दिशा तुम्ही सांगाल तर पूर्व
आणि पूर्व ईशान्य तुम्हाला भेटत असेल तर. पूर्व ही दिशाच आहे सोशल कनेक्शनची. पूर्व म्हणजे सूर्यदेवता तिथे येतात, सूर्यनारायण आपले येतात. पूर्व दिशा ही प्राणशक्ती आहे. पूर्व दिशा ही सोशल कनेक्शन का म्हणतोय? तुम्ही आत्ता कधीही अभ्यास करा Googleवरती तर अवेलेबल आहे. सगळे IAS, IPS ऑफिसर होतात ते भारताच्या पूर्वेकडचेच असतात. बरोबर. गव्हर्नमेंट, सोशल कनेक्शन, पॉवर, बॉन्डिंग. तर कनेक्शन तुम्हाला करायचं तुमचं सोशल मीडिया चॅनल आहे किंवा जेवढे तुम्ही बघता रील स्टार किंवा काय, त्यांचं बाय डिफॉल्ट त्यांच्या घरातलं ईस्ट आधीचं किंवा त्यांनी आता घर बांधलंय जे काय किंवा नवीन घर घेतलं त्यांचं ईस्ट तिथे दरवाजा असतो, तिथे विंडो असते किंवा तिकडे असं काहीतरी असं जे त्यांना नेहमी बेनिफिट देत असतं. तर फॅमिली फोटो हा नेहमी ईस्ट किंवा ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व किंवा पूर्व ईशान्येकडे नेहमी बेस्ट, जेणेकरून बॉन्डिंग चांगलं राहणार, एकमेकांबरोबर कनेक्शन चांगले राहणार, बाहेरचे जे आउटर वर्ल्ड असतं त्यांच्याबरोबर त्यांचं कनेक्शन सगळ्यांशी चांगलं राहणार. मग आता हे फोटो आपण हॉलमध्ये लावले पाहिजेत की बेडरूम मध्ये की किचन? तुमच्या घराची ईस्ट कुठे येते? मग ती हॉलमध्ये येते. बहुतेक जास्त करून असं होतं की फ्लॅट सिस्टम मध्ये तुम्हाला नाही भेटत प्रॉपर बरोबर. ईस्ट. मग ती ईस्ट कुठेही येऊ दे, तुमच्या घराचा जो आउटर लेअर असतो, फॉर एक्झाम्पल आउटर लेअर जिकडे असतो त्याची जी ईस्ट येते ती मेन. मग कसं जर प्रत्येक छोटे छोटे रूम आहेत त्याच्याही तुम्ही ईस्ट वेस्ट काढता तर मेन तुमच्या घराची मेन ईस्ट आहे तिकडे लावलेला नेहमी बेस्ट. किंवा तुमची बेडरूम आहे त्याचा ईस्ट भेटत असेल तरी बेस्ट, पण फर्स्ट प्रायोरिटी मेन आउटर लेअर जो घराचा असतो त्याच्या ईस्टला. आता बऱ्याच ठिकाणी कसं होतं, एखाद्याच्या म्हणजे काहींचे रिअल फोटो असतात, पण मला हे म्हणायचं की फोटो आनंदी असला पाहिजे की दुःखी असला पाहिजे? कुठला फोटो म्हणाला? म्हणजे फॅमिलीचा जो फोटो असतो घरामध्ये हा. लावतात, बऱ्याचदा काहींचे रेअर असतात की ती माणसं आहेत नसतात वगैरे वगैरे म्हणून ते हो. तसंच ठेवतात, तिथं लावतात. समजा तो दुःखाचा असला, म्हणजे त्यातले भाव दुःखाचे असले, तर तो मग दुःखाचा फोटो लावणं योग्य की आनंदाचा? आनंदाचा फोटो लावणं योग्य. मगाशी मी म्हणालो की कुठल्याही तुम्ही फंक्शनला गेलात आणि तुम्ही आपण फंक्शनला गेल्यावरती मस्करी चालतेच भावंडांची, कसे बरोबर. सगळे भेटतात किंवा आपण भरपूर दिवसांनी एकमेकांना भेटतो. तर असा एक फॅमिली फोटो असतो जो कॅन्डिडेट शूट केलेला असतो किंवा असा एक फोटो ज्यामध्ये सगळे हसतात आणि ऍक्च्युअल हॅपी आहे. तर आनंदी हा फोटो लावलेला नेहमी बेस्ट. कारण की तुमचा फोटो तुम्हाला भरपूर काय तुमच्या मनावरती परिणाम करत असतो. म्हणून आपण फ्रेमवरती काम करतो. पंचतत्वामध्ये फ्रेम सांगितले आहेत किंवा रिसर्चनुसार किंवा काही गोष्टी अभ्यासानुसार मी ज्या केलेल्या आहेत, की हे कळलंय की फ्रेम आपल्यावरती भरपूर काम करत असतं, पण ते प्रत्येकाला त्याचा अभ्यास नसतो. तर ही नेहमी आनंदित फ्रेम, सगळे हसताना एकदम ज्यांना माहिती नाही ते हसतात, जोक झालाय मोठा आणि असा फोटो नेहमी चांगला आनंदित हसत खेळत, म्हणजे घरात वातावरण पण तसं राहतं आणि एकमेकांबरोबर नातंही तसं राहतं. तर कधीच सिंगल एकट्याचा फोटो, एकटा म्हणजे आपण म्हणतो ना की एकटा चालत जातोय कुठेतरी किंवा अलोन फोटो आपण लावतो, तो कधीच लावू नये. आनंदाचा सगळ्यांचा एकत्र फोटो आणि तो हसताना. लहान मुलांचे फोटो असतात बघा एकटी, पण ते त्याच्याकडे बघितलं की प्रसन्न वाटतं. लहान मुलांचा फोटो ईस्ट नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट, पूर्व आणि ईशान्य सगळ्यात बेस्ट लहान मुलांचा फोटो. तो तुम्ही ईस्ट किंवा तुमच्या ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व किंवा ईशान्य पूर्वेकडे लावू शकता. तो तर तुम्हाला नेहमी प्रसन्नता देणार. ती एक चैतन्य शक्तीचा उत्साह वेगळा असतो लहान मुलांकडे बघण्याचा. म्हणून जनरली तर लोक म्हणजे प्रेग्नेंट असल्यावर लहान मुलांचे फोटो लावले जातात बेडरूम मध्ये, पण घरात लहान मुलं असेल तर त्यांची फोटोची दिशा पण कोणती असायला पाहिजे? त्यांची ही फोटोची दिशा तुम्ही सांगितलं 3 दिशा ज्या मगाशी म्हणालो निगेटिव्ह तिथे नसाव्या, म्हणजेच पूर्व आग्नेय, दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम वायव्य. त्याच्या आणि सगळ्यात चांगली दिशा जर म्हणाल तर पूर्व ही एवढी चांगली दिशा आहे. पूर्वेला चालतो आणि पूर्व ईशान्येला तुम्ही चांगला हॅपनिंग फोटो, लहान मुलाचा फोटो लावला की घरात प्रसन्नताच राहते. तुमच्या घरामध्ये भगिनी किंवा माता भगिनी गर्भवती असतील त्यांच्यासाठी पण तो नेहमीच चांगला फोटो. किंवा तुमच्या बेडरूम मध्ये पण जर लावता तर ईस्ट जिथे फेसिंग असेल तुमचं ईस्ट तिथे लावणार, तिथे नेहमी बेस्ट ईस्ट. आता घरामध्ये प्रगती यावी किंवा आर्थिक उन्नती व्हावी म्हणून बरेच लोक 7 घोड्यांचा फोटो लावतात. ह्याच्यात काय रहस्य या फोटो मध्ये? बघा, घोड्यांचा विशेषतः बघायला गेलात तर पहिली स्पीड आणि म्हणतो आपण पॉवर भरपूर असते, ठीक आहे. तर तुमच्या कुठल्या डायरेक्शन मधनं तुम्हाला काय हवंय ते डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल तत्व मी मगाशी सांगितली पंचतत्व आहेत, जल, वायू, अग्नी, पृथ्वी. आणि आकाश तत्व म्हणजे कोण भ्रमत म्हणतं, कोण भ्रमतत्व म्हणतं. कारण की आकाशाला लिमिट नाही, जसं आपल्या मनाला लिमिट नाही तसं आकाशाला लिमिट नाही. आकाश कुठपर्यंत हे तुम्हाला किंवा मला माहित नाही. तर प्रत्येक तत्वाची एक दिशा आहे आणि एक रंग आहे. तर जलतत्व हे उत्तरेकडे आहे, वायुतत्व हे पूर्वेकडे आहे, अग्नितत्व हे आग्नेयापासून दक्षिणेकडे आहे, पृथ्वी तत्व हे नैऋत्येकडे आहे आणि आकाश तत्व हे पश्चिमेकडे, बरोबर. तत्वानुसार घोड्यांच्या फ्रेमचा रंग आणि घोड्यांचा रंग असणं गरजेचं आहे.
फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ द्यायचं तर पाण्यात धावणारे घोडे जर तुम्ही आगीच्या दिशेला लावलेत अग्नितत्वाला, तर तुमच्याकडे अग्नीवरती पाणी ओतल्यावरती काय होतं, ते अग्नी विजते. तर मग अग्नितत्व तुमचं डिसबॅलन्स होणार. तुमच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट कधी घडू शकते. फॉर एक्झाम्पल, कोणी अचानक आजारी, घरातल्या घरात छोटं मोठं ऍक्सिडेंट. म्हणून घोड्याचे फोटो हे कुठे लावले पाहिजे आणि कशानुसार. आता वायुतत्व म्हणजे पूर्वेकडे लावतात, तो उगवता सूर्य आणि घोडे धावत येतात, मग ते पाण्यातून असेल किंवा नॉर्मल धावत येणार चालते. आग्नेय तत्वाकडे घोडे लावू नये कधीच चुकून. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीपासून सपोर्ट हवाय, सपोर्ट, तर व्हाईट घोडे, व्हाईट बॅकग्राऊंड, पण ते एकाच दिशेने धावतात, हे वायव्याला लावे. वायव्य दिशा ही सपोर्टची आहे. जसं पूर्व दिशा मी सांगितलं सोशल कनेक्शनची आहे, पण तुमची वायव्य बरं नसेल तर तुम्हाला सपोर्ट नाही भेटत. जर तुम्ही गव्हर्नमेंट कामात आहे, तुम्ही राजकारणात आहात किंवा सरपंच आहात किंवा सोशली कनेक्टेड आहेत लोकांना, पण तुम्ही असं करताय की काम भरपूर करताय पण तुम्हाला रिझल्ट नाही येत आहे. जास्त करून पॉलिटिक्समध्ये तुम्ही बघाल की भरपूर काम करता आणि इलेक्शनला रिझल्ट तुमच्या अपोजिट असतो, तर तुम्हाला जो सपोर्ट नसतो तो वायव्याला. तर वायव्याला कधीही व्हाईट कलरचे घोडे एकाच दिशेने धावतात आणि बॅकग्राऊंड व्हाईट. वाईट पाहिजे. इकडे तुम्ही जर लावताय जलतत्वाकडे, तर ब्लू कलरचा बॅकग्राऊंड, पाण्यात धावणारे घोडे चालतील. ईस्टला जर तर बॅकग्राऊंड ग्रीन आणि पण सन, सूर्य येतोय, सूर्योदय आणि घोडे. फक्त आग्नेय दिशेला, दक्षिण दिशेला, नैऋत्य दिशेला घोडे लावणं टाळावं, कारण की जर चुकीच्या डिग्रीमध्ये लावलं, आता मी ह्या ज्या दिशा सांगतोय याही तुम्हाला एक्झॅक्ट काढता आल्या पाहिजे बरोबर. डिग्रीनुसार. ह्याच्यामध्ये पण तुम्ही चुकलात तर ह्याचा इफेक्ट तुमच्यावर होऊ शकतो. म्हणून कुठलेही एक्सपर्टीज, मलाच नाही कुणालाही कन्सल्ट करून एक्सपर्टीजला दिशा विचारून घ्या. कुठलेही आर्किटेक्ट असेल त्यांना वास्तूचा स्टडी आहे का, तुमच्या घराची एक्झॅक्ट दिशा, तुमच्या बिल्डिंगमध्ये तुमचा फ्लॅट कुठे आहे, तुमच्या बिल्डिंगचं मिडल किंवा तुमच्या प्लॉटचं मिडल कुठे आहे, तुमचं घर कुठे आहे, तुमच्या घराचं ब्रह्मस्थान कुठलं आहे, त्याला 16 दिशांमध्ये कुठल्या दिशा भेटत आहेत, कुठली वॉल भेटते कुठल्या दिशेने, त्यानुसार हे सगळं ठरतं. म्हणून इथे सांगणं योग्य नाही असं नाही, पण दिशा काढता आल्या पाहिजे. तर घोड्यांची फ्रेम खरंच काम करते चांगलं, पण त्या कुठे लावल्या पाहिजे. चुकलं तर सगळ्यात मोठा घात देणारी घोड्यांची फ्रेम आहे, हे लक्षात असू दे. आता घोडे 7च का? 7 घोडे असं काही नाही, कोण कोण एकही घोडा लावतो, असं काही नाही की 7 घोडेच लावायला हवे, कोण कोण एकही लावतो. पण आतापर्यंत मी जे बघितलंय, जे फ्रेम्स आल्या 7 घोड्यांची, किंवा म्हणतात ना की प्रत्येक एक म्हणतात ना 7 हा जो शब्द आहे, तो जास्त करून तुम्ही बघाल की 7 हा शब्द आहे इंट्युशनचा, अंतर्ज्ञानचा. 7 हा शब्द आहे 7 ज्यांचं तुम्ही बघाल की 7, आता ह्याच्यावरनं मी वास्तूवरनं अंकशास्त्राचं थोडं या नाही, या सांगतो काय तुम्हाला. अडचण नाही. हां, तर हम्म. प्रत्येक नंबरची एक खासियत आहे. तशी 7 नंबर जो आहे, ह्यांचं अंतर्ज्ञान चालू असतं. ह्यांचं अंतर्ज्ञान चांगलं असतं. 7 नंबर हा जर्सी नंबर कोणाचा होता इंडियन क्रिकेट टीममध्ये? महेंद्रसिंग धोनी. त्यांचं तुम्ही बघाल की त्यांचं DRS रिव्ह्यू हा कधी मोस्टली चुकायचा नाही. तर 7 नंबर हा अंतर्ज्ञानाचा आहे, 7 नंबर हा केतूचा आहे. तर 7 नंबरवाल्यांचं अंतर्ज्ञान चांगलं असतं. 7 नंबर ज्यांना जे बोलतं ते घडतंच. तर म्हणून त्याचा इम्पॅक्ट तसा असणार. म्हणून 7 घोडे जे आहेत ते तुम्हाला जेव्हा इम्पॅक्ट देणार, तो परफेक्ट देणार इम्पॅक्ट. ओके. परफेक्ट रिझल्ट देणार. पण ते कुठे लावतायत हे इम्पॉर्टंट आहे. तसंच जसं मी सांगितलं 7 नंबरचं, 1 नंबर झाला जो सूर्याचा आहे, त्यांची लीडरशिप क्वालिटी, सुपरवायझिंग क्वालिटी चांगली असते. 2 नंबर हा चंद्राचा नंबर जो आहे तो गुरूंचा आहे, त्यांचं ज्ञान छान असतं, त्यांना ज्ञान भरपूर असतं प्रत्येक गोष्टीचं. मग तुमचं मुलांक आणि भाग्यांक डिफर करतो, पण जे नंबर आहेत त्याच्या मी सांगतो. 1 नंबर सूर्य, लीडरशिप क्वालिटीज, त्यांनी आळस केलेला नेहमी चुकीचा आहे. 2 नंबर हे थोडे चंचल असतात पण क्रिएटिव्ह असतात. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, शाहरुख खान 2 नंबर बर्थडेट आहे. 3 नंबर ज्ञान फार असतं, गुरूंचा नंबर आहे. 4 नंबर राहू. राहू म्हणजे एक म्हणतात ना रिव्हॉल्युशन घडवू शकतात. अमित शहा बघा, आज आपले CM आहेत फडणवीस साहेब, तेही 4 नंबर आहेत. तर त्यांचं डोकं तुम्ही रीड नाही करू शकत, रिव्हॉल्युशन करू शकतात. 5 नंबर आहे, तर 5 नंबर तुम्ही बघाल तर कोहली, फिटनेस. 5 नंबर हा बुध ग्रहाचा आहे, डिसिजन मेकर आहे. झुंझुनवाला सर जे शेअर मार्केटचे मोठे होऊन गेले, त्यांचं फिटनेस नव्हतं पण त्यांच्याकडे डोकं भारी होतं. 6 नंबर हा शुक्राचा आहे, लक्झरी नंबर. 6 नंबरवाले तुम्हाला नेहमी दिसणार, त्यांना रॉयल लक्झरीज लाईफच आवडते. 7 नंबर हा केतूचा आहे, इंट्युशन. 8 नंबर शनीचा आहे. शनीचा असा नंबर आहे की तो तुम्हाला एवढी ताकदवर बनवतो, एवढी तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला एवढं, कारण की शनी हा म्हणतात ना वयस्कर ग्रह आहे सगळ्यात, तर तो तुम्हाला एवढा ताकदवर बनवतो शनीच्या 7.5 की त्याच्यानंतर तुमच्याकडे जी गोष्ट आलेली आहे, शनी तुम्हाला एवढा ताकदवर, आज तुमच्याकडे किती काय असेल आणि जरी गेलं तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून बोलणं मी परत बनवू शकतो.
ओके. एवढं ताकदवर बनवतो तुम्हाला शनी. म्हणून तुमची शनीची 7:30 असताना परीक्षा आपण म्हणतो ना, हे नाही होत आहे, ते नाही होत आहे, माझ्या बरोबर असं का होतं, मी कोणाचं वाईट नाही केलं. ते तुमची परीक्षा बघत असतं, किंवा तुम्ही जे काही कर्म केलेत कळत नकळत, जे तुम्हालाही माहित नाही माझ्याकडनं चुकलंय, ते त्यांच्याकडे डायरी असते लिहिलेली प्रत्येकाची. आणि 9 नंबर आहे हा मंगळाचा आहे. मंगळ हा जसं सूर्य राजा आहे ग्रहांमध्ये, मंगळ हा मिनिस्टर आहे. राजा मेन आहे, पण त्याच्या खाली जो असतो तो मंगळ आहे. मंगळ हा लॉर्ड ऑफ लँड, म्हणजे भौमाई देवीचा किंग, लॉर्ड ऑफ लँड. तर 9 नंबर हा तुम्ही बघाल जास्त करून असे बिझनेसमॅन आहेत त्यांचं लँड किंवा रिअल इस्टेट किंवा पॉलिटिशियन्स यांच्या गाडीचा नंबर हा 9 नंबर असतो. ओके. 9 नंबरवाल्यांचं मॅनेजमेंट भारी असतं. तर मग जो आपण 7 घोड्यांचा जो फोटो आहे तो जर घरात लावल्याने खरंच प्रगती होते का? हो, नक्कीच होते. जर योग्य दिशेला ते लागलं, एक्झॅक्ट डायरेक्शन, एक्झॅक्ट डिग्रीवरती तुम्ही जर लावलात, तर नक्कीच होते. जसं मी सांगितलं वायव्यला, एक्झॅक्ट तुम्हाला वायव्य माहिती आहे, नॉर्थ वेस्ट सपोर्टची दिशा, तिथे तुम्ही व्हाईट घोडे एकाच डायरेक्शनमध्ये पळणारे लावलेत विथ व्हाईट बॅकग्राऊंड, तर नक्की तुम्हाला तुमचं कुठलंही काम असू दे, फॉर एक्झाम्पल तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहे किंवा तुम्ही लोनचं काम अडकलंय तुमचं बँकिंगचं, तर तेही तुम्हाला सपोर्ट भेटतो. नॉर्थवरनं तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असतं, तिथे पाण्यात धावणारे घोडे चालतील. आणि पण त्याचा बॅकग्राऊंड एवढे लक्षात घ्यायचं की पाण्याचा जो कलर असतो तो ब्लू किंवा लाईटिश कलर घ्यावा. ग्रीन किंवा सनराईज जो होतोय आणि तेव्हा घोडे पळत येतात, तो फ्रेम एक्झॅक्ट ईस्टला असलेला नेहमी चांगला. कारण की ईस्टच्या बाजूला जी दिशा आहे, ईस्ट आणि साऊथ ईस्ट, म्हणजे पूर्व आणि आग्नेयच्या मध्ये जी दिशा आहे, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, पूर्व आग्नेय, ती निगेटिव्ह झोन आहे. तिथे आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. तर ह्या गोष्टी फायदा देतात, पण त्याची एक्झॅक्ट डायरेक्शन तुम्हाला काढता आली पाहिजे. आणि 101% का 1000% फायदा देतात घोड्याची फ्रेमिंग, पण ती सांगितली जात नाही. लावायला त्याचं कारण असं आहे की नॉर्मल माणूस जर चुकला तर त्याचे मग इम्पॅक्ट, किंवा त्यांना असं वाटणार की ज्यांनी सांगितलं त्यांनी चुकीचं सांगितलं. बरोबर. अगदी. आता मला एक प्रश्न विचारायचा महत्त्वाचा. घरात आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे किंवा पैसा घरात येण्यासाठी कोणती फ्रेम घरात हॉलमध्ये लावली पाहिजे? आर्थिक प्रगतीसाठी जर सांगाल तर सगळ्यात बेस्ट फ्रेम राहील उत्तरेला वॉटरफॉल किंवा फाउंटन, जर पॉसिबल असेल. आणि आग्नेय दिशा जर तुम्हाला भेटते, तर आग्नेय दिशेला, एक्झॅक्ट आग्नेय दिशेमध्ये तुम्हाला जर किचन नाही येत आहे किंवा तिला अशी वॉल भेटते तिथे किचन नाही घेऊ शकत आणि दुसरीकडे येते, तर आग्नेय वॉलमध्ये, आग्नेय दिशेमध्ये एक्झॅक्ट तुम्ही जर लक्ष्मीची फ्रेम लावलीत कॉईन देताना, ती फ्रेम नेहमी चांगली. आणि आग्नेय दिशेला संध्याकाळचं निरांजन लावणं हे सगळ्यात बेस्ट. आणि लक्ष्मीचं तुम्हाला मग लक्ष्मीचं आवड अजून वाढवायचं आहे तुमच्या घरात, तर संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या मध्ये भीमसेनी कापूर हा तुमच्या उंबरठ्यावरती नेहमी लागला पाहिजे. ओके. तुमच्या घरी निगेटिव्ह एनर्जी पण येत नाही, प्लस तुमच्या घरी आहे म्हणजे इन्कम वाढतं. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत, ह्या नेहमी केल्या पाहिजे. आणि ह्या मी ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत आणि मी स्वतःही केलेल्या आहेत की ह्या बरेच घरामध्ये ज्यांच्याकडे समृद्धी, सुख भरपूर आहे किंवा पैसा भरपूर आहे, ते ह्या गोष्टी करतात. आग्नेय दिशेला निरांजन. बरोबर. आता 7 घोड्याचं चित्र जर चुकीच्या दिशेला लागलं गेलं, तर काय परिणाम होऊ शकतो? त्याचे उलटे इफेक्ट एवढे होऊ शकतात की तुमची असलेली, आत्ता तुमच्याकडे जी असलेली प्रॉपर्टी किंवा पैसा आहे किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असा लॉस येऊ शकतो की तुम्ही रातोरात म्हणतो ना आपण की करोडपतीचे रोडपती, असं तुमचं मेजर नुकसान होऊ शकतं. आग्नेय दिशेला चुकलं तर ॲक्सिडेंट्स, घाबरत नाही, पण आग्नेय दिशा ही फार तुमच्या हेल्थ आणि पैशाच्या रोलिंगवरती काम करते. आग्नेय दिशेला जर घोड्यांची फ्रेम पाण्याची आली तर तुमच्या अग्नितत्व हे नेहमी तुम्हाला पैशाचं काम करतं. कारण की तुम्ही जर ऐकलत की तुमचे मित्र किंवा आपले म्हणतात की खिसा गरम दिसतोय तुझा आज, काही तुम्ही खर्च करताना, किंवा इसकी जेब बहुत गरम आहे. तर गरमी ही म्हणतात ना, माणसाला पैशाची गरमी चढली आहे. तर गरम आणि अग्नितत्व यांचं जेवढं रिलेशन आहे, तेवढंच अग्नितत्वामध्ये पैशाचं तेवढंच महत्व आहे. तर अग्नितत्वामध्ये डिस्टर्बन्स असेल तर पैसे, मग तुम्ही काही सांगा, घरातला लहान मुलगा आजारी, मोठा मुलगा मुलगी आजारी, सतत डॉक्टरमध्ये निदान होणार नाही, भेटणार नाही काय झालं, पण सर्दी खोकला, घरात कुठेतरी पडून टाकेच पडले आणि कुठे लागलं, गाडीच कुठेतरी टच झाली, पैसे जातच राहणार आग्नेय दिशेमध्ये फॉल्ट असेल. बरोबर. तसंच घोड्याची फ्रेम जर चुकीच्या ठिकाणी लागली आणि या 3 निगेटिव्ह झोन आहेत, तिथे जर लागली तर कधी तुम्ही डिस्पोज ऑफ व्हाल ते तुम्ही सांगू शकत नाही. आणि बिझनेसमध्ये आपल्याला ग्रोथ हवी असेल तर? बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल तर बिझनेससाठी उत्तर दिशा सगळ्यात महत्त्वाची आहे. उत्तरवरनं तुम्हाला बिझनेस येतो आणि बिझनेस जो टिकतो किंवा रोलिंगसाठी ती आग्नेय दिशा. आता बिझनेस ग्रोथ होण्यासाठी कुठली फ्रेम महत्वाची वाटते किंवा बिझनेस कुठली मूर्ती ऑफिसमध्ये असावी? बिझनेस ग्रोथ होण्यासाठी फ्रेम जर सांगाल तर तुम्हाला वेस्ट भेटते, तर वेस्टला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला नक्की काय लेवलची ग्रोथ करायची, की तुम्हाला काय रिझल्ट पाहिजे,
त्याच्या रिलेटेड एक फ्रेम तुम्ही प्रॉपर पश्चिमेला लावा. उत्तरेला तुम्हाला जे चुंबकीय शक्ती जे अट्रॅक्ट करायचंय ते उत्तरेला त्याची फ्रेम लावा. आणि मूर्ती सांगाल तर किंवा तुमच्या जो वास्तुपुरुषाचं डोकं ईशान्य जर भेटतंय तुमच्याकडे, तर तुम्हाला जे तुम्ही मटेरियल बनवताय किंवा जे बनवताय त्याचा एखादा छोटा फोटो ईशान्य दिशेला लावा. कारण की तुमचे सगळे आयडियाज इथून चालू होतात. बरोबर. जेव्हा तुम्हाला आयडिया येते, कल्पना येते, थॉट प्रोसेस चालू होतो, तुम्ही जेव्हा इथून प्लॅन इथून चालू होतं, एक्झिक्युशन नंतर बॉडीने. म्हणून याला सांगितलं राहू आणि हा केतू. राहूला फक्त डोकं आहे आणि केतूला फक्त शरीर आहे. बरोबर. आता अनेक लोकांना छंद असतो की निसर्ग चित्राचा. हा. आता निसर्ग चित्र भिंतीवर लावल्याने, घरात लावल्याने काय परिणाम होतो? निसर्गाला बघाल तर हिरवा कलर, वायुतत्व, आणि हे वायुतत्व म्हणजे हिरवा कलर आहे आणि हिरवा कलर हा निसर्गाला जोडलेला आहे. आणि निसर्गाला किंवा एअर प्युरिफाईंग प्लांट आणि निसर्गाचं चित्र हे नेहमी कधीही तुम्हाला फ्रेश, जेव्हा तुम्ही आज पण बघाल की तुम्ही ऑर्गॅनिक गोष्टी आता भरपूर यायला लागल्यात परत परत, बरोबर, किंवा आज ट्रेंड झालाय ऑर्गॅनिक फार्मिंग, रिसॉर्टला जाऊन माणूस फार्मिंग करतो आणि काही गोष्टी करतो, प्लांटिंग करतो. तर निसर्गाची फ्रेम ही नेहमी, ज्याच्यामध्ये ग्रीन कलर सगळ्यात जास्त आहे निसर्गाचा, ती नेहमी तुमच्या ईस्टला असेल. ते तुम्हाला नेहमी फ्रेश ठेवणार. साऊथ ईस्ट पर्यंत चालते, ईशान्येपर्यंतही चालते, पण ईस्ट ही बेस्ट आहे. आणि जर तुम्ही असे फ्लावर्स आहेत, जसे तुमच्या फ्लावर्स एक मी बाजूला बघतोय, पिंक कलरचं मस्त फ्लावर आहे, हे तुम्हाला नेहमी अट्रॅक्शन करतात. पिंक कलर हा अट्रॅक्शन आहे. प्रत्येक कलरमध्ये एक गोष्ट आहे, विशेषता आहे, ॲट्रिब्यूट आहे. तर जो पिंक कलरचा तुमचा आहे ते तुमच्या साऊथ ईस्ट, साऊथमध्ये हे फुलं चालतील. आणि जो निसर्गाची फ्रेम आहे ती ईस्टला सगळ्यात बेस्ट, कारण तिथे वायुतत्व आहे. आणि वायुतत्व जेवढं तुम्ही घरामध्ये जर तुम्ही प्लांट्स लावू शकत नाही, तुमच्या प्लॉटमध्ये पॉसिबल नाही आहे, छोटा प्लॉट आहे, तर निसर्गाची फ्रेम हे नेहमी पूर्वेला चांगली तत्वांमुळे. हे सगळं फ्रेमचा जो अभ्यास आहे तो तत्वांवरती डिपेंड आहे. कुठल्या तत्वामध्ये कुठली फ्रेम लावताय हे महत्वाचं आहे, जेव्हा तुम्हाला ती ऍक्च्युअल रिझल्ट द्यायला काम करतं. आता सूर्योदयाची जर फ्रेम आपण लावली तर त्याने आपल्याला काय रिझल्ट मिळू शकतात? सूर्योदयाची फ्रेम लावली तर तुमचे गव्हर्नमेंट कनेक्शन, गव्हर्नमेंट वेंडर्स, तुम्ही जर गव्हर्नमेंट वेंडर असाल तर तुम्हाला काम भेटायला बरं पडतं, कारण की गव्हर्नमेंट्सला हे सगळं लागतं. तुमची पर्सनॅलिटी चांगली राहते. लोकांमध्ये जिथे तुम्ही उठ्ठ बसत तिथे तुमचा ऑरा, पर्सनॅलिटी, तुमच्या शब्दाला मान हा चांगला राहतो. कारण की सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे ती पूर्वाकडून आहे. पूर्व म्हणजे आधी याचा अर्थ, पश्चिम म्हणजे पाठी. तर पूर्व ज्या सगळ्यात सुरुवात, सगळ्यात पहिला, त्याच्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही सूर्योदय. तर सूर्याची जर फ्रेम लावला तुमच्या पर्सनॅलिटीवरती, तुमचे गव्हर्नमेंट वेंडर्स, तुमचं पॉलिटिकल जे काय असेल ग्रोथ, त्याच्यामध्ये फायदा होतो. आता वाहत्या नदीचं जे चित्र कोणत्या दिशेला लावलं पाहिजे? वाहत्या नदीचं चित्र हे उत्तरेला असावं नेहमी. उत्तर वायव्य किंवा उत्तर ईशान्येला चालेल, कारण की जलतत्व आहे तिकडे. त्याचा रिझल्ट कसा येतो आपल्याला? त्याला तुम्हाला भरपूर गोष्टी तुम्हाला कळणार नाही, ऑपॉर्च्युनिटी किती येतात. अचानक कुठून तरी जॉब येणार, अचानक कुठून तरी नवीन तुम्ही असे शांत बसले, अचानक काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आणि येणार, तेव्हा 2-3 ऑपॉर्च्युनिटी येणार, की हा जॉब करू की तो जॉब करू, किंवा ह्याला फ्रँचायझी देऊ की त्यांना फ्रँचायझी देऊ, असं वाटतं. खवळलेला असतो, समुद्राचं चित्र घरात लावणं योग्य का? समुद्राचं चित्र लावण्यापेक्षा तुम्ही सांगाल तर समुद्राचं चित्र खवळलेलं असं नाही म्हणत, पण स्थिर समुद्राचं जे चित्र असतं ते तुम्ही पश्चिमेला, जशी 4 दिशा आहेत, प्रत्येक दिशेला 8-8 पद आहेत, तर जे वरुण देवताचं पद आहे ते पश्चिमेला आहे. तर पश्चिमेला तुम्ही स्थिर समुद्राचं चित्र आहे ते पश्चिम दिशेला चालतं. त्याचे पण मी तुम्हाला फोटो देईन, जेणेकरून तुम्ही कोणी तुमचे आपले सबस्क्रायबर असतील, आपले सपोर्टर असतील किंवा आपले व्ह्युअर्स असतील, त्यांना कळेल की चुकीची फ्रेम लावू नये, म्हणून मी तुम्हाला फोटो देईन. मला आठवण करा, तर व्हिडिओ मध्ये करून देतो. काटेरी झाडांची जी चित्र आहे ती घरात लावल्याने काय नुकसान? काटेरी झाडांचं कामच असं आहे की तुम्हाला काही ना काही टोचत राहणं किंवा काही ना काही त्रास देणं. तर ती निगेटिव्ह झोन मध्ये एक वेळेस गेली तर चालतात, पण काटेरी झाडं ही कधीच लावू नये हेच सांगितलं गेलेलं आहे. किंवा मी माझ्या क्लायंट्सना नेहमी सांगतो की काटेरी झाड लावू नये. तुम्हाला जर झाड लावायचं आहे तर बरीचशी चांगली झाड आहेत, जसं मनी प्लांट आहे, गोकर्ण आहे, सगळ्यात पॉवरफुल आहे, त्याला हिंदीमध्ये अपराजिता म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही मनी प्लांट झालं, गोकर्ण झालं, बांबू प्लांट आहे ते लावू शकता. बरेचसे आहेत, मोरपंखी आहेत झाड ते लावू शकता, मोरपंखाचं. काटेरी झाड नको बिलकुल. अरेका पाम आहे, हे एक झाड चांगले ऑक्सिजन गिव्हिंग प्लांट. स्नेक प्लांट आहे, हे चांगले. पण काही इंडोर प्लांट आहेत ते तुमच्या कुठले प्लांट बेडरूम मध्ये चांगले, बिकॉज जेव्हा तुम्ही एसी लावता तुमची बॉडी ही पाहिजे तशी हायड्रेट होत नाही. ओके. एसी रूम मध्ये जेव्हा तुम्ही झोपता, एसी रूम मध्ये जेव्हा तुम्ही झोपता तुम्हाला पाहिजे तेवढं ऑक्सिजन भेटत नाही, आणि त्यासाठी इंडोर प्लांटचा वापर करा. मग त्यामध्ये स्नेक प्लांट चांगलं आहे, ते ऑक्सिजन जेवढं द्यायला हवं तुम्हाला तेवढं ते काम करतं. त्याचं रबर प्लांट निगेटिव्हिटी खेचायचं काम करतं. जे काय वातावरणात निगेटिव्ह वाईब्स असतात त्या आपल्याला नॉर्मल नजरेने दिसत नाहीत, एकदम मायन्यूट,
सूक्ष्म असतात तर त्यांना कॅच करायसाठी रबर प्लांट हे वापरलं जातं. तर काटेरी झाडे कधी नाही. आणि तुम्हाला जर ईस्टला झेड प्लांट असं झेड प्लांट ते ठेवलं तर तुमच्या इन्कम ग्रोथमध्ये फायदा देतात. तर ही सगळी झाडं आहेत ती नेहमी उत्तरेपासून आग्नेयपर्यंत किंवा उत्तरेपासून पूर्वेकडे लावावी. कारण की पूर्व ही वायू तत्व आहे आणि पूर्वेकडे एअर प्युरिफाईंग प्लांट जेवढे आहेत हे नेहमी उत्तरेपासून पूर्वेकडे लावावे. आता हे झाडं न लावता ह्याच्या फ्रेम्स लावल्याने काय परिणाम होतो? झाडं लावलं तर जास्त बेनिफिट होतो आणि फ्रेम्स किंवा आर्टिफिशियल फ्रेम लावलं तर ॲक्च्युअल ग्रो होत नाही. झाडांचं काम आहे डेव्हलप होणं. हम्म. जर झाडांचं विशेषता किंवा ॲट्रिब्यूट बघाल तर ग्रो होणं, डेव्हलप होणं. तर हे जर आर्टिफिशियल लावलं तर आर्टिफिशियल प्लांटमध्ये असं असतं की तुमची ग्रोथ थांबायची म्हणतात ना पॉसिबिलिटी असते. कारण की आर्टिफिशियल प्लांट ग्रोथ होत नाही. बघा आर्टिफिशियल प्लांट ग्रो होत नाही. बरोबर. तर जर तुम्ही निगेटिव्ह झोनमध्ये गेलं तर ठीक आहे. पण पॉझिटिव्ह झोनमध्ये आलं तर बरेच प्रॉब्लेम्स होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नवीन ग्रोथ करायची आहे किंवा काही असं की कन्सीव्हही करायचं आहे तुम्हाला. हम्म. ठीक आहे. तर कधी-कधी त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही ग्रोथच्या जागेवरती जे आर्टिफिशियल प्लांट लावलं की आर्टिफिशियल प्लांट ग्रो होणार नाही. बरोबर. बरं. आता मनःशांती जर पाहिजे असली माणसाला ती नेहमीच पाहिजे असते. हं. पण मग भिंतीवर कुठली चित्र लावायची किंवा भिंतीचा कलर कसा असायला पाहिजे? मनःशांतीचं हवे असेल तर त्याची दिशा आहे सगळ्यात चांगली तर मेडिटेशन करायला. एक तर ईशान्य आणि दुसरी पश्चिम. ईशान्य सगळ्यात बेस्ट. आणि जी फ्रेम मनःशांतीसाठी फ्रेम किंवा कलर, तर कलरचं आपण महत्त्व सांगू, हम्म. की जर तुम्ही बघितलं जेवढी तत्व सांगितलं त्यात आकाश तत्वचा कलर आपण मानतो नेहमी सफेद किंवा सफेद हा असा कलर आहे तो नेहमी तुम्हाला थंड, शांत, शीतल ठेवतो. हम्म. ठीक आहे. किंवा पाण्याचा कलर पण आपण म्हणतो की तसाच आहे. तर घरामध्ये शांतता हवी किंवा एकदम व्यवस्थित तुम्हाला वाटायला पीसफुल वाटायला हवं. तर कलर जे वापरले जातात तुम्ही कधी पण बघा तुम्ही डार्क कलरकडे जास्त वेळ बघू शकत नाही. बरोबर. म्हणून फॉर एक्झाम्पल आता द्यायचं की रेड सिग्नलला माणूस जास्त वेळ कंटाळतो. ग्रीन सिग्नल बरा Green वाटतो, बरोबर. फटाफट जायला. तर त्याच्यासाठी घरात कलर जो असा हवा तो येलो, ऑफ व्हाईट, बेज. आता येलो कलरमध्ये पण 2 आहेत. एक आहे डार्क येलो म्हणजे मड येलो हम्म. आणि एक आहे लाईट येलो एकदम. तर तुम्हाला ईशान्य दिशेला किंवा तुमच्या घराला पूर्ण जर कलर करायचा असेल तर नेहमी ऑफ व्हाईट, बेज आणि क्रीम कलर हा बेस्ट. घरामध्ये हे कलर दिल्याने 70% वास्तुदोष कमी होतो. तो म्हणजे किंवा वास्तुदोष निर्माण होत म्हणजे नाही. व्हाईट कलर नाही, ऑफ व्हाईट. ऑफ व्हाईट. त्याची शेड सांगेन ऑफ व्हाईट, प्युअर व्हाईट जो कलर आहे तो नेहमी तुम्ही सिलिंगला देता बघा. बरोबर. आकाश तत्वाचा कलर जरा निळसर असतो त्याच्यामध्ये. तो प्युअर व्हाईट नसतो. निळ्या साईडला जातो थोडा. निळ्याच्या तो नेहमी. आता ह्याच्या आधी तर आपण पेंटरांना कधीच वास्तुशास्त्र सांगायचो नाही. पण ते कधी सिलिंगला बघा तुम्हाला आता White चेंजेस color झाले. देतात. व्हाईट कलर देतात कधी. तो पण निळसर टाकून थोडासा. हो. आणि बाकी आपण सांगतो देतात. तर पूर्ण घराला कलर बघाल तर ऑफ व्हाईट, क्रीम आणि बेज आणि त्यात शेड हवी असेल प्रॉपर तर मॉर्निंग ग्लोरी किंवा ह्या सगळ्या 4ही शेडच्या जवळपास जी शेड असेल ती. आणि जर तुम्हाला बाकी वॉल कलर वेगवेगळे करायचे आहेत, वॉल पेंटिंग तर ते तुम्ही तत्वांनुसार करू शकता, जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. आणि पिवळा कलर आहे त्याच्यामध्ये मड येलो. तर पृथ्वी तत्व हे आहे नैऋत्य दिशेला. हम्म. दक्षिण नैऋत्य, नैऋत्य आणि पश्चिम नैऋत्य. तिकडे तुम्ही डार्क येल्लो कलर, मड येल्लो घेऊ शकता. आता येल्लो कलर आपण जर सांगितला ईशान्य दिशेला चालतो तर येल्लोचा एकदम लाइटर शेड. त्याचं कारण का? ईशान्य दिशेला गुरुग्रह आहे हम्म. आणि गुरूंचा रंग पिवळा आहे. गुरुग्रहाचे जे रिफ्लेक्शन्स आहेत ते पिवळे आहेत. प्रत्येक ग्रहाचे पण कलर्स आहेत. जसं मी नंबर सांगितले तुम्हाला ग्रहांचे हम्म. तसे कलर्स आहेत. तर ह्या दिशेला लाईट येल्लो एकदम चांगला. एकदम फाईन लाईट येल्लो सगळ्यात डल शेड आपण म्हणतो ना स्मूथ कलर, सटल कलर एकदम लाईट येल्लो तो वाला. तर तसेच तुम्ही जर ईस्टकडे येताय तर तुम्हाला ग्रीनचे शेड्स चालतील. साऊथ ईस्टकडे जाताय तर तुमच्या बाजूला जो फ्लॉवर आहे पिंकमध्ये त्याचे शेड्स बरोबर. चालतील. दक्षिणेला थोडे येतायत तर डार्कर शेड चालतील पण रेडमध्ये पण जे डार्क रेड आणि ब्लड रेड नाही. मरून असतो किंवा थोडा ब्राउनिश रेड असतो तो. त्याच्यापुढे नैऋत्येला मी सांगितलं डार्क येल्लो. पृथ्वी तत्व आहे तिथे. जिथे अग्नितत्व आहे तिथे पिंक आणि रेड सांगितलं. जिथे पृथ्वी आहे तिथे मड येल्लो. बरोबर. पृथ्वीचा मातीचा कलर तुम्हाला माहिती आहे. जिथे आकाश तत्व आहे पश्चिमेला तिकडे व्हाईटिश कलर चालेल. तिथे येल्लोही चालेल कारण की तो मित्र तत्व आहे. कारण की 5 तत्व आहेत. प्रत्येक तत्वांची मैत्री आणि शत्रुत्व आहे. तर तुमच्या बाजूला जे तत्व असतात त्यातला थोडा कलर आला तर आपण बॅलन्स करून घेतो. त्याच्यानंतर तो जलतत्व उत्तरेकडे तिथे निळा कलर चालेल. तिथे निळा किंवा व्हाईट चालतो. जल तुम्ही बघितलं पाणी तर त्याचा कलर तुम्ही नेहमी सांगाल नॉर्मल माणूस तुम्हाला आता जल म्हटल्यावर कुठला कलर समोर येतो पाणी म्हटल्यावर? निळा. निळा.
ह्याचे शेड चालतील. कुठे कुठे पाणी आपण म्हणतो ना की ब्लॅक आणि ग्रे कोणाला कोणाला यूज करायचा असतो. बरोबर. तुम्ही स्पेस डिझाईन करताय, भरपूर आज इंटिरियर डिझायनिंगला कोण स्पेस डिझाईन म्हणतं, कोण स्पेस युटिलायझेशन करताना काही ना काही करत असतात इंटिरियर्स अँड ऑल, आर्किटेक्ट डिझायनर. तर त्यांना ग्रे कलर कुठे यूज करायचा असतो किंवा ब्लॅक, तर ग्रेइश कलर तुम्ही जास्त करून उत्तरेकडे यूज केलेला नेहमी चांगला. ग्रे आणि ब्लॅक कलर हा आपण मानतो की वॉटरला डिनोट करतो, पाण्याला. कारण की पाणी कधी कधी तुम्ही रात्रीचं बघा की ब्लॅक ही दिसतं, थोडंफार ग्रेइश पण दिसतं. मग असे कलर्स आहेत जे तुम्ही घरामध्ये शांतीपासून पंचतत्व कुठलं आहे किंवा कुठे वापरू शकता, याचा असा वापर करू शकता. आता रंगीबेरंगी फुलांची आवड सर्वांनाच असते. बरोबर. बरेच लोक घरामध्ये भिंतीवर फुलं काढतात किंवा फ्रेम लावतात. तर ह्याचा परिणाम कसा होतो? तुम्ही कुठलं फुलाचं चित्र काढते त्यावर आहे. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कमळाचं फुल आहे. तर कमळ हे असं आहे की रेड फुल आहे आणि त्याचा रंग रेड आहे. त्याच्या खाली तुम्ही बघाल तर ग्रीन जो वायू तत्वाचा आहे आणि जलतत्वाचं पाणी. आणि कमळ हे असं डिनोट करतं की तुम्ही कुठल्याही कंडिशन मधनं लाईफमध्ये वर येऊ शकता. तर तुम्हाला ग्रोथ किंवा तुम्हाला राईज करायचं लाईफमध्ये, तर ते अशा ठिकाणी लावू शकता. जर तुमचं उत्तर आहे जिथे पाणी येतं, वायू तत्व आहे जिथे ग्रीन कलर पण येतो आणि अग्नितत्व आहे. तर ह्या 3 दिशांच्या मध्ये म्हणजे पूर्वीकडे किंवा आग्नेय कोपऱ्यामध्ये किंवा ईशान्येच्या आसपास ह्या तिन्ही ठिकाणी तुम्ही फुलांचं किंवा कमळाचं फुलाचं चित्र किंवा फ्रेम लावू शकता. म्हणजे ते शुभ का मानलं जातं? अशुभ का त्याचं कारण असं आहे की ग्रोथ इम्प्लाय करतं ना तुमचं डेव्हलपमेंट. म्हणजे त्याचं काम आहे की तुम्ही कुठल्याही कंडिशन मध्ये लाईफ होता. कमळ हे कुठे उगतं? चिखलामध्ये. हा, मग तुम्ही लाईफमध्ये किती डाऊन गेला असेल किंवा कुठल्याही कंडिशन तुम्ही येऊ शकता, तर ते डिनोट करतं आणि डेव्हलपमेंट आणि ग्रोथ डिनोट करतं. म्हणून फुलांचा रंग किंवा कुठलं फुल आपण कुठे ठेवतोय किंवा नॅचरल फुल पण असेल जे आपण कुठल्या डायरेक्शन मध्ये ठेवतोय आणि कुठे ठेवतोय हे मॅटर करतं. बरोबर. म्हणजे आता कोमेजलेली फुलं कधी कधी लोक त्या फ्रेम मध्ये असतात ती लावतात, तर त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह होतो की पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. कोमेजलेली फुलं म्हणजे काय? फॉर नॉर्मली कोमेजलेली फुलांवरनं आधी एक गोष्ट सांगेन, की आपण वाहिलेली फुलं असतात देवाला अर्पण केलेली किंवा कुठेही, तर ती कधीही 24 तासानंतर त्यांचं जे रूपांतर होतं, ते एका मयत व्यक्तीला घातलेल्यासारखं असतं. ओके. म्हणून कुठलीही फुलं 24 तासानंतर तिकडून त्या जागेवरनं उचलावी. तुमच्याकडे नवीन घालायला नसतील अवेलेबल तरी. आणि कोमेजलेली फुलं ही नेहमी निगेटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह एनर्जी सोडायला चालू करतात. म्हणून त्याची फ्रेम ही घरात कधीच नसेल. आता फुलांचा आणि प्रेमाचा खूप जवळचा संबंध हो. आहे. आता फुलांचा प्रेम संबंधावर किंवा नात्यांवर काय परिणाम होतो? फूल हे प्रतीक आहे अट्रॅक्शनचं, किंवा फूल हे प्रतीक आहे जसं प्रेमाचं तुम्ही म्हणताय. तर फूल जसं झालं पिंक फूल, गुलाब आपण म्हणतो ना गुलाबी रंग किंवा पिंक इंग्लिशमध्ये म्हणतो. तर गुलाब हे बघा प्रेमामध्ये गुलाबाची फुलं जास्त दिली जातात तुम्ही बघाल तर. किंवा हा रंग पिंक आहे तो अट्रॅक्शनचा आहे. बरोबर. तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचं अट्रॅक्शन नेहमी आपल्यावरती चालू राहायला पाहिजे किंवा आपलं अट्रॅक्शन त्याच्यावरती चालू राहायला पाहिजे. म्हणून ह्याला रंग थेरपी म्हणतात, कलर थेरपी. म्हणून कधीही पिंक कलरचं किंवा फूल हे अट्रॅक्शनचं प्रतीक असल्यामुळे हे दिलं जातं. ओके. आता घरात सूर्यफुलाचं फूल किंवा फ्रेम ठेवणं शुभ मानलं जातं, याच्या मागे काय रिझन? हो, सूर्यफूल आहे ते डिनोट करतं तुम्हाला, म्हणजे जर कलर वाईज पण बघितलं तर थोडा कलर त्यांचा बघाल की येल्लो आणि ऑरेंजच्या मिड पार्टमध्ये असतो. येल्लोही असतो, डार्किश येल्लो. तर तो हे करतो की तुमची पर्सनॅलिटी ग्रोथ किंवा तुम्हाला लाईफमध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा नवीन कनेक्शन्स, म्हणून ते कधीही पूर्वेकडे असावं. किंवा असेही फ्रेम तुम्ही लावू शकता. सनराईज येते आणि खाली सूर्यफूल आहेत, ती तुम्ही ईस्टला तुमच्या लावू शकता. ते तुम्हाला नेहमी ग्रोथसाठीच किंवा नवीन-नवीन कनेक्शन आणि नवीन-नवीन कनेक्शनमधनं तुमचं बिझनेस डेव्हलपमेंट, तुमच्या आणि काही गोष्टी असतील त्या तुम्हाला करायला देणार. म्हणून सूर्यफुलाचं हेच एक डिनोशन आहे, हेच एक विशेषता आहे की तुम्हाला पर्सनॅलिटीमध्ये ग्रोथ करायला किंवा तुमची पर्सनॅलिटी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतं. आता घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणजे कुठली फुलं किंवा फ्रेम्स फुलांच्या लावल्या पाहिजेत आणि कोणत्या दिशेला लावल्या पाहिजेत? घरात पॉझिटिव्ह एनर्जीसाठी म्हणाल तर तुम्ही पूर्ण ग्रीनरी जी आहे ते ग्रीनरीची पूर्ण फ्रेम सांगितली. फुलांची तर मी सांगतो ग्रीनरीची फ्रेम आहे जी पूर्ण असं ग्रीन वातावरण आहे, जंगल नाही म्हणू शकत, असंच ग्रीन गार्डन आहे, त्याची फ्रेम तुम्ही ईस्टला लावू शकता. अजून एक फ्रेम आहे जी तुम्ही साऊथ ईस्टला लावू शकता, ती म्हणजे कमळाची फ्रेम. आणि तिसरी फ्रेम म्हणतात ती सूर्यफुलाची, ती पूर्व, ईशान्य आणि पूर्वेकडे तुम्ही लावू शकता. सूर्यफुलाची विथ रायझिंग सन, म्हणजे सूर्य उगवत आहे आणि त्याच्याखाली सूर्यफुलं आहेत, अशी ब्लॉसम झाली मॉर्निंग टाइमची. हे तुम्ही पूर्व, आग्नेयाला सांगितली कमळाची फ्रेम आणि अजून एक फ्रेम सांगितली एक्झॅक्ट पूर्वेला कुठली पाहिजे तर ती ग्रीनरीची, ज्याचा मी फोटो तुम्हाला देईन. आता घरात घड्याळ लावलं जातं, तर घड्याळ एक्झॅक्ट कोणत्या दिशेला लावलं पाहिजे? घड्याळाची सगळ्यात जर तुम्ही परफेक्ट दिशा घड्याळ हे तुमचं टाइम सांगत असतं.
म्हणून घड्याळाची परफेक्ट दिशा जर सांगाल तर पूर्वेकडे नेहमी बेस्ट आणि उत्तरेकडे. तर का? तर पूर्वे आता जेवढे तत्व आहेत तसेच त्यांचे शेप आहेत तत्वांचे. हे तुम्ही कुठेही Googleवरती पण बघू शकता. तर तत्वांच्या शेपनुसार किंवा तुम्हाला जर वेगवेगळ्या ठिकाणी लावायचं तर त्याचे शेप आहे. जसं अग्नितत्वाचं ट्रायंगल आहे, पृथ्वी तत्वाचा स्क्वेअर आहे, असेच बरेचसे शेप आहेत. जलतत्वाचा वेव्ही शेप आहे. तर तुम्हाला नॉर्मल काहीच तत्व बघायचे नाही, तर नॉर्मल काय करायचं, तर तुम्ही कुठलंही एक नॉर्मल कुठल्याही कंपनीचं, एवढं नाही कुठल्या कंपनीचं सांगितलं तर असं वाटेल कोलॅबोरेशन आहे माझं. तर नॉर्मल कुठल्याही घड्याळ ज्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असेल आणि त्याचे जे काटे असतात, त्या काट्यांचा जो आवाज होतो ना, तो होता कामा नये. तुम्ही बघा ओके. कुठल्या कुठल्या टिक टिक घरामध्ये होते. टिक 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 होत राहतं. मग ते रात्री ह्या गोष्टी मॅटर करतात रात्री. जेव्हा तुम्ही शांत घर असेल आणि ते आवाज असेल ना, तर तो तो डिस्टर्ब. डिस्टर्बन्स करतो. म्हणून नॉर्मल ज्याचा आवाज येणार नाही आणि नॉर्मल व्हाईट बॅकग्राऊंड आणि जर तुमच्या बाजूला त्याची बॉर्डर मेटॅलिक असेल आणि गोल घड्याळ असेल आणि व्हाईट बॅकग्राऊंड असेल, काटे ब्लॅक चालतात त्याचे, तर ती उत्तरेला. आणि पूर्वेला जर तुम्हाला वुडन बॅकग्राऊंड असेल किंवा वुडन साइडनी कव्हर असेल, कारण की तिथे वायू तत्व आहे आणि जसं म्हटलं मी झाडांपासूनच लाकूड बनतं, तर तिथे गोल घड्याळ तिथेही चालतं आणि तुम्ही ब्राऊन बॅकग्राऊंड किंवा साइड बॉर्डर ब्राऊन आणि त्याचा आतमधलं व्हाईट बॅकग्राऊंड. तर ही 2 घड्याळ अशी आहेत, ती तुम्ही पूर्व किंवा उत्तरेकडे बिंदास लावू शकता. त्याचा काही एवढा परिणाम तुमच्या करत नाही. एवढंच की आग्नेय दिशेला आणि पश्चिमेला किंवा नैऋत्येला नाही सांगितलंय, काही निगेटिव्ह झोनमध्ये गेल्यावरती असं आढळलं जातं किंवा असं आढळलंय की तुमच्या टाईममध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नये. त्याच्यामागे काय आहे तुझं शास्त्र? बंद पडलेला घड्याळ काय करतं, वेळ ही तुमची म्हणतो ना आपण की तुमची चांगली वेळ असू दे, वाईट वेळ, वेळेला एवढं महत्त्व आहे आजही आणि आधी. बंद घड्याळ तुमची कामं थांबवतं, तुमच्याकडे येणारी कामं थांबवतं, तुमची चालू कामं आहेत त्याच्यामध्ये अडथळे देतं. तर म्हणून बंद घड्याळ कधीच तुमच्याकडे नसावं. बंद घड्याळ असेल त्यांचं एकदा सेल टाका किंवा रिपेअर करा किंवा ते फेकून द्या डस्टबिनमध्ये. पण बंद घड्याळ घरात ठेवू नका. तुमची कामं अडकणार त्याच्यामुळे, तुमची कामं थांबणार. कामं लांबणीवरती जाणार. म्हणून बंद घड्याळ कधीच नसावं. मग ते हातात घालायचं असेल किंवा वॉलवरती लावायचं असेल. बंद घड्याळ कधीच नको. बरोबर. आणि घड्याळ गिफ्ट देऊ नये म्हणतात. म्हणजे नेमकं त्याच्यामागे काय शास्त्र? कसं आहे ना, घड्याळ काही वस्तू आहेत जशा की रुमाल झालं, परफ्यूम झाला, चप्पल झालं. तर घड्याळ ही अशी वस्तू आहे ना, घड्याळ ही गिफ्ट करू नये. त्याचं कारणच हे आहे की तुम्हाला माहित नसतो तुमचा वेळ काय चालू आहे, चांगला आहे की वाईट आहे. आणि वेळ ही अशी गोष्ट आहे ना, ती म्हणतो ना आपण, वेळ ही अशी गोष्ट आहे की गेलेली परत येत नाही किंवा चांगली वेळ किंवा वाईट वेळ ही सांगून येत नाही. तर वेळेचं एवढं महत्त्व असल्यामुळे कधी तुमचा वेळ काय चालू आहे आणि तुमचा चांगला वेळही त्यांच्याकडे जाऊ शकतो किंवा तुमचा वाईट वेळही त्यांच्याकडे पण जाऊ शकतो. कारण की तुम्ही जेव्हा कुठलीही वस्तू एखाद्याला देतात, त्याच्यामध्ये तुमचे विचार, तुमचे कर्म सगळं लागून असतं. शेवटी तुम्ही कुठलीतरी वस्तू खरेदी करून देता. तुम्ही त्याने कमवलेल्या पैशाने देतात. तुमचे काहीतरी चांगले विचार, प्रेम काहीतरी असतं त्याच्यामध्ये. पण अशा गोष्टी आहेत, ह्या 4-5 देऊ नका. त्याच्यामागे हीच कारणं आहेत की ह्या गोष्टी दिल्याने असं आढळलंय की एक तर तुमचं भांडणं, तुमच्या नातेमध्ये बिघाड होणार किंवा आणि काही काही गोष्टी घडू शकतात. म्हणून घड्याळ कधी देऊ नये. आता चुकीचा टाइम दाखवणारं घड्याळ अपशकुनी मानलं जातं. हां, चुकीचा टाईम म्हणजे घड्याळ बंद किंवा पाठी काढणं हे अपशकुन, की तुम्हाला नेहमी वेळेच्या पाठीच राहणार तुम्ही. वेळेपासून तुमची कामं नेहमी मागेच राहणार किंवा बाकीची जी दुनिया आजूबाजूला आपल्या चालते त्याच्यापासून आपण एक स्टेप मागे राहणार. म्हणून वेळ, पाठी वेळ किंवा चुकीचा वेळ किंवा बंद घड्याळ घालू नये. त्याचं कारणच आहे तुम्हाला कळणार नाही की कधी काय तुमच्याबरोबर घडू शकतं. आता घड्याळ जे आहे ते मुख्य दरवाजाच्या समोर लावणं टाळावं असं म्हटलं जातं. घड्याळ मुख्य दरवाजा तुमचा कुठे आहे हे डिपेंड करतं. घड्याळ स्मितीनं पूर्व आणि उत्तरेला चालतं किंवा अशा कुठल्याही झोनमध्ये चालेल जे निगेटिव्ह नाहीये. फक्त एवढंच काळजी घ्या की दरवाजाच्या वर कधीच लावू नये. दरवाजाच्या उजवीकडे किंवा दरवाजाच्या डावीकडे, दरवाजाच्या वर कधी लावू नये. कारण की दरवाजा आपण म्हणतो ना की आपला दरवाजा हा आपल्या घराचा फेस आहे. जिथून लक्ष्मी एंटर करते. तिथून सगळ्याच चांगल्या वाईट गोष्टी एंटर होत असतात. म्हणून दरवाजाच्या वरती घड्याळ असावं. घड्याळाला समृद्धीचं प्रतीक म्हटलं जातं. हो. कशामुळे? समृद्धीचं प्रतीक म्हणजे घड्याळ हे असं आहे की तुम्हाला नेहमी कुठलंही काम करताना बघा, तुम्ही कुठली मीटिंग शेड्यूल केली, काही केलंय, तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्या टाईम कळत नाही. आपण नेहमी घड्याळ बघतोच. घड्याळ असं आहे, आज मोबाईलमध्ये पण वेळ बघायचा असेल तर मोबाईलमध्ये बघतो. मोबाईल आज आलेत एवढे स्मार्ट वॉचेस आलेत, तरी पण आपण वेळेला का महत्त्व दिलेलं आहे? कारण की घड्याळ समृद्धी म्हणजे जर वेळेत कुठलीही गोष्ट नाही झाली, तर त्याचा काय आपल्याला भोगावं लागेल किंवा त्याचे काय परिणाम असतात, हे आपल्याला आधी माहीत नसतं ती वेळ आल्याशिवाय. म्हणून ना म्हणतात ना की घड्याळानुसार, वेळेनुसार काही काम केले नेहमी चांगली असतात. तर म्हणून घड्याळाला समृद्धीचं प्रतीक मानलं. म्हणून घड्याळ हे म्हणतात ना की तुमचं घड्याळ, घातलेलं घड्याळ कुठल्या ब्रँडचं आहे हे पण तुमचा वेळ सांगतं आणि नॉर्मल घड्याळ पण वेळच सांगतं.
पण तो ब्रँड किंवा तुम्ही जे घड्याळ घालताय ती तुमची परिस्थिती सांगते. परिस्थिती सांगते. हो. बरोबर. म्हणून घड्याळाला समृद्धीचं प्रतीक म्हणून म्हणाले तुम्ही. बघा की अशीही माणसं आहेत ती भरपूर मोठी आहेत आणि सिंपल घड्याळ ते तुम्हाला वाटतं पण त्याची किंमत तुम्हाला माहित नसते. बरोबर. आता आपण मनगटी घड्याळ म्हणतो. घड्याळ का घालावं हातामध्ये? मोबाईलमध्ये घड्याळ आहेच, हा हा पण हातात घड्याळ का घालावं? घड्याळ घालण्याची बरीच अशी कारणं आहेत. घड्याळ नंबर म्हणजे त्याच्यात पण म्हणतात ना की भरपूर प्रकार आहेत. तर तुम्ही कुठल्या रंगाचं कुठल्या कलरचं घड्याळ घालताय त्याच्यामध्ये रोमन अंक आहेत, त्याच्यामध्ये नॉर्मल अंक आहेत, त्याच्यामध्ये नॉर्मल फक्त स्टँड्स आहेत. तर ते काम करत असतं तुमच्या रिअल लाईफवरती. ओके. तुम्ही जर रोमन नंबरचे घालताय किंवा नुसतं स्टँडचे तुमची नुसती नॉनस्टॉप विचारांची दगदग आणि कामाची दगदग चालू राहणार. तुम्हाला टाइम टू टाइम सिंपल आणि स्टडी लाईफ किंवा एकदम साधारण जगायचं किंवा तुम्हाला टाइम टू टाइम कामं करायचे त्याचे 1-2 नंबर. मग कलर्स परत मॅटर करतात. गोल्डन कलर काय सांगताय, सिल्वर कलर म्हणजे म्हणालो ना कलर नेहमी तुम्हाला काय ना काय सांगत असतं, रिफ्लेक्शन देत असतं. तर अशी घड्याळाचं भरपूर त्याचं वेगळं पूर्ण एकदम डिपार्टमेंट चॅप्टर्स मोठं आहे. चॅप्टर्स वेगळे. आता कॅलेंडरकडे आपण थोडं सोडूयात, की घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं किंवा कुठे लावावं? कॅलेंडरची अशी काही दिशा नाही. पण कॅलेंडर कधी दरवाजाच्या मागे लावू नये. आपण दरवाजाच्या मागे बघतो कॅलेंडर लागतं. कारण की दरवाजा मी सांगितलं की इम्पॉर्टंट गोष्ट आहे तिथूनच सगळ्या गोष्टी येत असतात. तर कॅलेंडर कधी दरवाजाच्या मागे लावू नये. आणि कॅलेंडर लावण्याची दिशा आहे की एवढ्या पूर्वापासून उत्तरेकडे एवढ्या सगळ्याच पवित्र जागा आहेत. तर कॅलेंडर तुम्ही कुठेही लावू शकता. त्याचं काही एवढं मोठं मॅटर करत नाही. एवढंच की कॅलेंडरमध्ये महिना टाइम टू टाइम चेंज करा. आता जुनी पानं काढलेलं कॅलेंडर असतं ते अशुभ मानलं जातं का हो, बरं? कारण की त्याच्यामध्ये जुना टाइम ऑलरेडी मेन्शन असतो किंवा तुमच्याकडे गेलेला काळ तुम्ही परत का ठेवता? आपण म्हणतो ना की तुम्ही पास्टमध्ये चालत राहिलात तर पुढे कधी जाणार किंवा प्रेझेंटमध्ये कधी चालणार? म्हणून जुनी कॅलेंडर हे तुम्हाला नेहमी पाठी खेचण्याचं काम करतं किंवा पाठच्या गोष्टी परत-परत आठवून देतं. म्हणून जेवढं होईल तेवढी जुनी कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका आणि नवीन कॅलेंडर असेल 1 महिना किंवा थोडे दिवस पुढचं कॅलेंडर तुम्ही असेल तरी चालेल काढून ठेवलेलं. बट कॅलेंडर हे जुनं नसावं किंवा आधीचा महिना नसावा. कॅलेंडरमध्ये पुढचे महिने काढून ठेवला असेल तरी चालेल. आता कॅलेंडर हे घराच्या प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. का बरं? घराच्या प्रगतीचं प्रतीक म्हणजे कॅलेंडर ही घड्याळाला कंपेअर नाही करू शकत. पण कॅलेंडर ही तुमची वेळ सांगते. तुमच्या म्हणजे पुढच्या शिस्तीचं प्रतीक. शिस्तीचं प्रतीक म्हणजे तुमचं डिसिप्लिन. तुम्हाला म्हणतो ना शेड्यूल करतोय कुठल्या दिवशी काय काम करायचं किंवा कॅलेंडर तुम्हाला सांगतं. आता जसं आपण मगाशी म्हणालोय चातुर्मास चालू आहे. तर आपल्याला सांगतं की 22 तारखेपासून घटस्थापना आहे. नवदुर्गा येते, जगदंबा माता येते. मग तेव्हापासून माणसाचा माइंडसेट एक रेडी होतो. मला 22 तारखेपासून 2 तारखेपर्यंत म्हणजे उपासना असेल, जोपासना असेल, ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा हा संकल्प करायचा आहे. तर कॅलेंडर न्यू इयर येताना आपण म्हणतो एवढे दिवस राहिले आहेत. ऑक्टोबरला, दिवाळीला एवढे दिवस राहिले. तर माणूस एक शेड्यूल करतो, डिसिप्लिन बनवतो आणि एक टाइम टेबल बनवतो. म्हणून ज्याच्या घरामध्ये किंवा जो कॅलेंडर फॉलो प्रॉपर करतो आणि कॅलेंडर नीट ठिकाणी ठेवतो, ते म्हणून म्हणतात ना की प्रतीक तुम्ही म्हणालात. त्याच्यासाठी ते हे आहे. युद्ध, हिंसा किंवा निगेटिव्ह दिसणारे चित्र घरात का ठेवू नये? युद्ध म्हणजे घरामध्ये कुठलेच युद्ध जेवढी झाली आहेत, मग ती कुठलीही असतील आणि निगेटिव्ह दिसणारे चित्र ठेवायचं कारण तो तुमच्या लाईफमध्ये तशा गोष्टी आणू शकतो, घडवू शकतो किंवा तुमचा माइंडसेट तसा बनवू शकतो. कुठल्याही पोस्टरकडे, कुठल्याही फोटोकडे तुम्ही बघता जेव्हा फॉर एक्झाम्पल आता घ्या, आता एवढे मूव्हीज आलेत मध्ये शंभूराजेंचा मूव्ही आला छावा किंवा आता मूव्ही आलाय दशावतार, नरसिम्हा मूव्ही आलाय. तो फोटो किंवा ते चित्र भरपूर काय सांगत असतं तुम्हाला, भरपूर काय बोलत असतं. पण तुमच्या डोक्यामध्ये ना तसेच विचार धावायला लागतात. बरोबर. तर म्हणून निगेटिव्ह किंवा युद्ध मग तुम्हाला ते सारखं तो रोज पिक्चर बघून तुमच्या डोक्यामध्ये तेच जातं. पण आपण म्हणतो ना की तुम्हाला जे बनायचं ते या ठिकाणी लावा की इथे लिहा किंवा तुम्ही घरात एंटर करता तेव्हा तुम्हाला जे बनायचं ते तुम्ही तिकडे लिहून ठेवा की ते तुमच्या सांगत राहणार. मेमरीला आठवण करून द्यायचं कंटिन्यू. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण कुठल्याही स्टेजवर आहोत किंवा कुठे आहोत की मला हे करायचंय, मला हे करायचंय. असं मग त्याच्यासाठी म्हणून निगेटिव्ह चित्र घरात असेल तर ते त्याच इम्पॅक्ट करतात. मग तुम्ही जेव्हा डिप्रेशनमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कधीतरी डाऊन असाल तर तुम्हाला तसं करण्याचं चान्सेस असतात. म्हणून निगेटिव्ह आणि युद्धाचे फोटो ठेवतात. काळ्या रंगाची किंवा उदास चित्र घरात लावल्याने काय परिणाम होतो? काळा रंग हा नेहमी डिप्रेशन किंवा एन्झायटीला डिनोट करतो. त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. काळा कलर हा जेवढा पार्टीमध्ये घातला जातो म्हणजे एक वेगळं दिसण्यासाठी
तसाच काळा कलरचं काम आहे. काळा कलर कुठलीही एनर्जी ऑब्झर्व्ह करतो. त्याला माहीत नसते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. म्हणून तुम्ही बघाल की काळा कलर हा जास्त करून पूजेला घातला जात नाही. व्हाईट कलर, सटल कलर, ऑफ व्हाईट कलर हे घालायला सांगतात. ओके. आणि काळा कलर किंवा तुम्हाला कधी जेव्हा शांतता पाहिजे असेल, एकांत पाहिजे असो, वेगळा एकांत, पीसवाला नाही, तर तुम्ही कुठल्याही रूममध्ये जाता, त्रासलेले असाल, अँक्झायटी असेल, टेन्शनमध्ये असाल, तुम्ही लाईट बंद करून काळोखात राहायला प्रिफर करता सगळ्यापासून लांब. जेव्हा जो वैतागलेला माणूस ज्याला काय नको असतो, म्हणजे लोनली फील, म्हणून काळा रंग जास्त वापरलेला कधीही वाईट काळा कलर. तर फुटक्या वस्तू असतील किंवा हां. तुटलेल्या वस्तू असतील ते घरात ठेवू नये किंवा भिंतीवर लावू नये असं का म्हटलं जातं? फुटक्या वस्तू म्हणजे काय करतात, जेवढं म्हणतात ना की वास्तुदोष निर्माण होतो, ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतो, की तुम्ही हे सगळे तुटलेल्या वस्तू आहेत. आता लिव्हिंग ऑब्जेक्ट असू दे किंवा नॉन लिव्हिंग थिंग असू दे. नॉन लिव्हिंग थिंग ही आपल्या भोवती काम करतं. जसं ही आज लाईट आहे, हा तुमचा ग्लास ठेवलाय, तुमच्या मागे काही बुक्स आहेत. हे प्रत्येक गोष्ट एक एनर्जी सोडत असते, जी आपल्याला दिसत नसते. तसंच एकदा वस्तू जी तुटलेली आहे, ती ब्रेक करायचंच काय ना काय काम करणार. म्हणून ती तुमच्या घरी कधीही तुटलेल्या वस्तू नसतात. ती वास्तुदोष निर्माण करू शकते आणि त्यांनी त्याचे आउटपुट काही येऊ शकतात. कोणाला नाही येतील, पण जर आलेच तर ते तुम्ही थांबवू शकत नाही. तर ते होण्यापर्यंत का थांबवा? म्हणून ह्या तुटलेल्या वस्तू किंवा ह्या काळ्या गोष्टी किंवा काळ्या रंगाच्या गोष्टी जास्त वापरू नये. आता मेलेले प्राणी म्हणजे मृत प्राणी किंवा हिंस्र प्राणी याची चित्र पण लावू नयेत असं म्हटलं जातं. मेलेले प्राणी म्हणजे शेवटी जो प्राणी आहे, तो मृत आहे किंवा तो आपल्यातून गेलेला आहे. तर शेवटी तो काय डिनोट करतोय, की संपलंय सगळं. बरोबर? मग तुम्हाला लाईफ जगताना तुम्हाला ते स्पंदनं घ्यायचे आहेत. आपण म्हणतो ना, की काही गोष्टी प्रत्येक हे शरीरच नश्वर आहे, सगळ्यांचंच संपणार आहे. पण ते फोटोज हेच डिनोट करतात, की आपण पण कधीतरी संपणार नाही, आपण त्याच झोनमध्ये सारखे जातो. मग आपण काय करायचं करियर किंवा काहीतरी बनायचं लाईफमध्ये आहे तोपर्यंत, त्यापासून आपण त्याच्यातच झोनमध्ये जातो आणि मग आपण त्या विचारातच राहतो, की आपल्याला संपायचं आहे, तर कशाला काय करायला हवं? असं. तर मला एक सर शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपण आता एंडकडे आलेलो आहोत. तर खूप लोकांना आपलं घर बांधणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याचं स्वप्न असतं. पण घर होणं, फ्लॅट होणं किंवा जमीन ही घेणं त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा काय उपाय करायला पाहिजे? उपाय सांगेन तर शेगावचे संत हं. श्री गजानन महाराज. कुठलंही तुमचं प्रॉब्लेम असेल जमिनीच्या रिलेटेड, फक्त तुम्ही जर तुमच्या बाजूने खरे असाल आणि कर्म करताय, मेहनत करताय आणि तुमचं काही ना काही अडचण येते, पैसे साठवलेत पण वेळेवर संपतायत, कुठे बजेटमध्ये भेटत नाही, फ्लॅट बघताय, घर बांधताय गावाला, तर हा उपाय तुम्हाला 100% रिझल्ट देणार. आपले शेगावचे संत आहेत श्री गजानन महाराज, त्यांचं 5 वेळा दर्शन घेऊन या. मग तुम्ही कसंही जावा, लाईक ज्यांना जमेल तसं गाडीने किंवा ट्रेनने. त्यांचं 5 वेळा दर्शन घेतलं, त्याच्यानंतर तुमच्या या कामामध्ये एवढी गती येईल, की तुम्हालाच कळणार नाही तुमचं घर कधी झालं. गण गण गणात बोते. सर तुम्ही सत्तामंच या व्यासपीठावर आलात आणि खूप अशी मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल सत्तामंच तुमचा आभार मानत आहे. तुमचंही आभार. ओम राम कृष्ण हरी. तर मंडळी, आज आपल्या सत्तामंच या व्यासपीठावर सन्मान्य प्रख्यात वास्तुतज्ञ गौरव सावंत सर आले आणि त्यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती आपल्याला दिली. त्याबद्दल मी त्यांचं सत्ता कुटुंबाच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. गौरव सावंत सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळ, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत शेअर करा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.